रेकॉर्डिंग चालू केलेलं आहे. ओके. येतो आवाज? हो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव महेंद्र आहे आणि मी एक बेवडा आहे. हाय महेंद्र भाऊ. अल्कोहोलिक अनोनिमसची सुंदर संघटना, तुमच्या बांधवांचं प्रेम आणि शेअरिंगची ताकद. हा दारू पियालो नाही मित्रांनो, आणि बरं वाटतंय. सुखी समाधानी आणि उपयुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करतोय. अल्कोहोलिक अनोनिमसच्या मार्गावरती असताना या गोष्टीची नेहमी जाणीव होते. वयाच्या 39व्या वर्षी अल्कोहोलिक अनोनिमसच्या संस्थेमध्ये आलो, आणला गेलो म्हणा. कारण हा जो संस्थेचा जो मेसेज होता, हा मला डायरेक्ट मिळाला नाहीये. माझे बाबा जे आज नाही आहेत या जगात, 2 महिन्यापूर्वीच त्यांचं निधन झालं माझ्या बाबांचं. त्या व्यक्तीला हा मेसेज भेटलेला जवळपास 15-16 वर्ष अगोदर. माझ्या सोबतीला 1 फेब्रुवारी 2026 मला 15 वर्ष पूर्ण झाली. आज 15 वर्ष सोबत दारूपासून लांब राहून पुढचे काही 5 महिने. पण हा संदेश माझ्या बाबांना भेटलेला. संदेश जेव्हा माझ्या बाबांना जेव्हा हा भेटला तर त्यांच्याजवळ मी नव्हतो. ते नेहमी कामानिमित्त प्रवास करायचे आणि एसटी जी आपली बस आहे लालपरी, त्या ड्रायव्हरच्या पाठीमागे एक स्टिकर होता A4 साईजचा, जनजागृतीचा, की दारू तुमची समस्या आहे का, विनामूल्य संपर्क साधा. आणि जिओसो भायखळाचा नंबर होता. त्यावेळी आपली जिओसो भायखळामध्ये होती. आता आमच्याकडे सांजपाडा नवी मुंबईला आली आहे. आणि बाबांनी कुठेतरी नेहमी सवय, त्यांच्याकडे पेन असायचा खिशामध्ये आणि पॉकेट डायरी असायची. त्यांनी तो नोंद केली, त्यांनी रेकॉर्ड केला आणि वहीमध्ये लिहून ठेवलं. पण मी नव्हतो त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या डोक्यामध्ये. पण का कोणास ठाऊक, देवाचं प्रयोजन असेल, नियोजन असेल, योगायोग असेल, चमत्कार असेल, काय नाही. कारण बाबांना तेव्हा मेसेज भेटला तेव्हा त्याच्या 2 वर्ष अगोदर त्याच बाबांनी माझ्या या मद्यपाशाला कंटाळून मला घराच्या बाहेर हाकललेलं. आणि ते बरोबर होतं. आणि प्रत्येक गोष्टीचा एक सहनशक्ती असते. आणि त्याच्या अगोदर 6 महिन्या अगोदर माझ्या बायकोनी दोन्ही मुलींना घेऊन ती घराच्या बाहेर गेलेली तिच्या भावाकडे. म्हणजे सगळं अस्ताव्यस्तता म्हणा किंवा आयुष्याची रांगोळी, चारी मुंड्याची, आयुष्याचा वाटोळा, सत्यानाश, हे शब्द माझ्यासाठी फार कमी आहेत. कारण मला आज आजार सांगायचा नाहीये. पण हे तुम्हाला मी का सांगतो, थोडीफार पार्श्वभूमी, आज जे मी काय बोलतोय, नवीन बांधव कोण असतील त्यांना कळून चुकलं पाहिजे की अशी व्यक्ती अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये येते जी धुरळा, अजून एक शब्द भेटला, धुरळा, सर्व करून अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये आज गेली 15 वर्ष ती आज स्टँड आहे. साहजिकच आहे, जेवढं माझ्या सोब्रिटीला जेवढे ओल्ड टायमर जेवढे महत्वाचे आहेत, तेवढेच न्यू कमर महत्वाचे. तुझा आजचा जो शब्द आहे, मी आणि माझा नवागत. जेव्हा मी नवागत जेव्हा म्हणतो तेव्हा म्हणजे मी ओल्ड टायमर झालेलो असतो. आणि जेव्हा ओल्ड टायमर एखाद्याबद्दल बोलतो तेव्हा मी नवागत असतो. तर हे सर्व माझ्या आयुष्यातली ही कहाणी आहे. आणि बाबांना मी एके दिवशी, म्हणजे 21 नोव्हेंबर 2010 ही माझी अल्कोहोलिक अनोनिमसची पहिली मीटिंग, VK हायस्कूल पनवेल, पहिला माळा, सकाळी 10:30ची मीटिंग, वार रविवार, नोव्हेंबर महिन्यामध्ये. त्या दिवशी त्या टायमाला थोडे रिमझिम पाऊस पडत होतं. आजही थोडंसं मला माहिती आहे, कारण मी 24 तास दारू पित होतो. माझ्याकडे विड्रॉल चालू होते माझे कम्प्लीट. म्हणून मला व्यवस्थित समजून, दिसून, ऐकून काही येत नव्हतं. सगळं डोक्यावरनं चाललेलं. पण ते जे वातावरण होतं 21 नोव्हेंबर 2010चं पहिल्या मीटिंगचं, मला 2 वर्षापासून 2 वर्ष मी फुटपाथ वरती काढली, रोड थेरपी. मी 2 वर्ष घरामध्ये नव्हतो माझ्या. मी रस्त्यावरती, फुटपाथ वरती, जिथे काय ब्रिजच्या खाली वगैरे असे मी दिवस काढले. थंडी, हिवाळा, पावसाळा, आंघोळ कधीच नाही केली, ब्रश नाही, डोक्याला तेल नाही, जे मिळेल ते खायचो. जिथं दारू मिळेल तिथं दारू पियायचो, जिथं वाटेल तिथं झोपायचो,
हागायचो, मुतायचो, कोणाबरोबर पण झोपायचो, अशी माझी परिस्थिती होती. कारण राहायला घर नव्हतं, कमवायला नोकरी नव्हती, समाज नव्हता. कारण माझ्याकडे फक्त दारू होती आणि दारूमुळे बाकीच्या सर्व लोकांनी मला वाईट टाकलं बोलू शकत नाही, पण मी अनवॉन्टेड होतो. कारण माझा उपयोग नव्हता माझ्या कुटुंबाला. जे मी सुरुवातीला सांगितलं, सुखी, समृद्ध, समाधानी आणि उपयुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करतोय, आज जगतोय आज. पण त्यावेळी युजलेस, एकदम म्हणजे काय कामाचं नाही. अशा परिस्थितीमध्ये माझ्या वडिलांना मेसेज भेटतो आणि माझ्या वडिलांनाच मी दिसतो बस डेपोमध्ये 2-3 दिवसा अगोदर, म्हणजे 18 नोव्हेंबर 2010ला. आणि माझी अवस्था म्हणजे अंगावरती कपडे नव्हते, नागड्या अवस्थेमध्ये होतो मी. वजन 27 किलो, डोळे बाहेर आलेले, दातामधनं पिवळे पिवळे दुर्गंध वास मारत होता. अंगावरती खरूस, गचकरण, नायटा, जखमा, जखमावरती पोहावरती माशा, पूर्ण अंग पूर्ण माझं पूर्ण मातीने पूर्ण खराब झालेलं. दाढीमधनं उवा किडे, केसामधनं उवा किडे, आणि एका कोपऱ्यामध्ये झोपलेलो मी. शिरशिरा, हाडाची काढं आणि बाकीचं सगळं शरीर माझं खराब झालेलं. नखं वाढलेली हातापायाची, फक्त अंडरवेअर ती पण फाटलेली. आणि त्या परिस्थितीमध्ये मी झोपलेलो. त्यांना आढळलं मी वेगळा झालेलो. 90-95% वेगळाच होतो मी. अकाली मृत्यूची वाट बघत होतो. अल्कोहोलिक अनोनिमसला जे जे म्हणतो ना, मद्यपाशाचे शेवटचे जे 5 सिम्पटम्स, घर जाणे, नोकरी जाणे, बायको जाणे, वेडेपणाने अकाली मृत्यू, हे सगळं भोगलेलं आहे मी. हे रिअल फॅक्ट आहे. हे बिल विल्सननी पहिल्यांदा लिहून ठेवलेलं. इन्सॅनिटी आणि प्रीमॅच्युअर डेथ हे माझ्या बाबतीमध्ये खरोखर ठरलेलं. फक्त ती संस्था 1935ला चालू झाली. माझा जन्म 1972ला झाला आणि 2010ला मी अल्कोहोलिक झालो. हे प्रीपेड प्रोग्राम होता माझ्यासाठी, रेडीमेड प्रोग्राम अगोदरच हे बॉब आणि BW लिहून ठेवलेला. म्हणून अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये माझं जबरदस्त प्रेम आहे, एकदम जबरदस्त प्रेम. काहीतरी वेगळेच काहीतरी, म्हणजे म्हणतात ते की अद्वितीय, अविस्मरणीय. ही मातृभाव सेवा संघटना, याला उगीच नाव दिलं नाही. चमत्कारिक संस्था ही. पण जोपर्यंत मला माझा विश्वास बसला नाही, तोपर्यंत या संस्थेला मी व्यवस्थित त्याची म्हणतो ना की मी माझी मनाची तयारी केलेली दारूपासून लांब राहायची, पण मार्ग मिळत नव्हता. अशा परिस्थितीमध्ये वडिलांनी डेपोमधनं मला उचललं 3 दिवसा अगोदर. या 3 दिवसामध्ये माझ्या घरामध्ये फक्त माझी आई, तिन्ही बहिणी वेगवेगळ्या सेटल, माझी बायको भावाकडे, आणि आई वडील अक्षरशः 3 दिवस रडत होते. तो रविवार आला, त्यांनी ती नोंद काढली. मला बोलले ते, तू माझ्याबरोबर येशील का, अमुक अमुक संस्थेची मीटिंग आहे. तत्पूर्वी मला घरी घेऊन आले 18 नोव्हेंबरला. मला माझ्या खारघरच्या आदर्श शिला कॉम्प्लेक्स मध्ये 4थ्या मळ्यावर मला माझ्या वॉशरूम मध्ये, माझ्या बाथरूम मध्ये मला आंघोळ घालण्यामध्ये आली. सफेद टाईल्स होती, मला आंघोळ घातल्यानंतर पुन्हा काळ्या काळ्या. मला 2 वर्ष आंघोळ नाही, सगळे ते किडे बिडे सगळे पडले. डेटॉलने आंघोळ घातली. आईने दही भात दिला. हे करत असताना म्हातारी माझे रडत होते. अक्षरशः डोळ्यातनं पुन्हा पाणी. बाबा मला, मी पण रडत होतो. तिघजण एकमेकांना मी कवटाळलेला. अवस्था बेकार होतो. 2 वर्षानंतर जेव्हा एकुलता एक मुलगा, म्हातारपणाची काठी, बुढापे का सहारा, जेव्हा ते पण मला म्हणजे मी इंजिनियर, एकदम म्हणजे कला, क्रीडा, विश्व, साहित्य, कॅरम बोर्ड, क्रिकेट बोर्ड, माझं बोलणं, माझं हेल्पिंग नेचर, म्हणजे मी भरपूर, म्हणजे म्हणतो ना 99% माझे घरातले बोलायचे, माझा राजू, माझा महेंद्र लय चांगला, 1% दारूमध्ये गेलाय. तो 1% नव्हता साहेब, 100% दारूच्या आहारी गेलेलो मी. पण आई वडिलांची एक खोटी समजूत होतं. मुलगा चांगला आहे पण दारूमुळे वाया गेलाय. अक्षरशः म्हणजे पूर्ण पूर्ण माझं माझं कुटुंब, माझं कदम खानदान, कदम परिवार, समाज माझा पूर्ण मी खराब केला. माझ्या एका दारू पिल्यामुळे सगळ्या लोकांना मी पूर्ण डॅमेज केलं. सगळ्या लोकांना, माणूस बोलू नका, म्हातारा बोलू नका, मुलगी बोलू नका, लहान मुलं बोलू नका, सगळ्यांची वाट लावली मी. भाचा भाची, सासू सासरे, मेवणे, काका, मामा, मावशी, आत्या, सख्या बहिणी, बायको, मुलं, आई बाबा, वा वा. एक दारुड्या जेव्हा दारू पितो 18-20 जणांना भारी पडतो, हे साला फक्त मी ऐकलेलं आहे मध्ये. मी बोलला साला खरं आहे यार. मला वाटलं की आग लगी बसती मी बेवडापणे मस्ती, म्हणजे दारू मी पितोय, माझ्यामध्ये मस्ती आहे, मलाच प्रॉब्लेम आहे, त्रास मी करून घेतो. तसं नसतं, तसं नसतं भावांना. जर कोण
नवीन बांधव असेल ना, सफरिंग अल्कोहोलिक किंवा रिकव्हरिंग अल्कोहोलिक किंवा रिकॉर्ड अल्कोहोलिक कोणी असून दे, दारू थांबली आहे, या जखमा खोलवर आहेत भाऊ, त्यांच्या भावनांची खेळलो आहे. मानसिक, शारीरिक, आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक, ही पण नावं द्या. हातात केले ते नाही विसरणार ते लोक. घर आता मी त्यांना घर दिलंय, गाडी, बंगला, बॅलन्स, सोना बिना सब यांच्या आई चाललं आताच्या डेटला 15 वर्षानंतर. आजही त्यांच्या कधी कधी ते टोमणे, कधी गोडी गुलाबीने ते बोलतात, काय पप्पा त्यावेळी कुठे होतात, पेरेंट्स मिटिंगला नाही आलात. माझी बायको मला आजही बोलते, आता बेडरूम मध्ये तुम्हाला सेक्स पाहिजे का, वयाच्या 55 वर्षी, मला 40 वर्षी पाहिजे होतं, 42 वर्षी पाहिजे होतं, तेव्हा तुम्ही कुठे होतात. हे काय देऊ उत्तर, नाही देऊ उत्तर देऊ शकत, नाही देऊ शकत. मी गुन्हेगार आहे त्यांचा. त्या ते दिवस, ते म्हणतो ना आपण, गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी, तसं नसतं भावाने. माझी 15 वर्ष फुकट गेली ना, तर मी आता कुठेतरी कंपनीचा मोठाच्या मोठा माझी स्वतःची कंपनी असते जर मी चुकत नसेल तर, किंवा खरोखर म्हणजे मी स्टेटमेंट केली आहे. पण आज एका कंपनीमध्ये आहे असिस्टंट केमिकल मॅनेजर, 450 वर्कर आहेत, एक 1.25 लाख पगार आहे मला, 3 शिफ्ट मध्ये काम करतो. समोर केमिकल फॅक्टरी आहे, पण तिथे मी केमिकल इंजिनियर म्हणून, जरी मी मेकॅनिकल इंजिनियर असलो तरी हे 15 वर्ष मी झालेलं आहे. पैसा पाणी सगळं, घर बार, मुलांचं शिक्षण, सगळ्या गोष्टी झालेल्या आज. पण ज्या दिलेल्या ज्या वेदना, ज्या यातना, यातना कशासाठी बोलू, नरक यातना म्हणेन मी, त्या सोप्या गोष्टी नाही आहेत भावांना. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये जेव्हा मी आलो, आता हे ऐकण्यासारखं आहे. कारण मी हा जो आजचा जो विषय आहे, मी बेवडा स्पीकर आहे, मी वक्ता नाहीये. मी नाव लिहितानाच लिहितो मी बेवडा स्पीकर म्हणून. ऐकणारे बेवडे, बोलणारा बेवडे, अल्कोहोलिक अनोनिमसची पण बेवडी, बेवड्यांची शाळा आहे. म्हणून हे काही वेगळं कुठलं सेमिनार किंवा एखादा मोठी कुठली सभा नाहीये. ही आपली कॉमन मिटिंग आहे, आपण एकमेकांशी फक्त बोलतो. नवीन बांधवांनी मी, हे माझं 5वीला पुजलेलं आहे आणि मरेपर्यंत पुजणार. आज 15 वर्ष सोबत आहे, 25 वर्षानंतर पण मी न्यू कमरच्या टच मध्ये असतो. माझ्याबरोबर ओल्ड टायमर भरपूर कमी असतात आजच्या डेटला पनवेलमध्ये. आहे दोस्ती आहे, हाय बाय आहे, पण जास्त करून मी एखादा न्यू कमर एखाद्या मिटिंगला आजही आला तर सर्वात पहिली मिठी मी मारतो, मिठी. मग मी बघत नाही त्याच्या कपड्यावरती काय खरकट आहे, काय शेंबूड आहे, काय किडे आहेत, बघत नाही. मी मिठी मारून मोकळा होतो. हे मी का मारतो मिठी, त्याचं जिवंत उदाहरण तुम्हाला मी माझ्या अनुभवात देतो. 21 नोव्हेंबर 2010 वार रविवार, गुगलवरती सर्च मारा जर तुम्हाला कोणा क्रॉस चेक करत असेल तर. सकाळचे 10:30 वाजलेले. मी आणि माझे बाबा आणि एक ओल्ड टायमर होता जो आम्हाला रस्त्यामध्ये भेटला, त्याचं नाव ईश्वर एस, जो माझा इनिशियल स्पॉन्सर पहिले 1 वर्ष होता. आता ते सध्या मालेगाव नाशिकला आहे. त्यांनी मला त्या वर्गामध्ये पोहोचवण्याच्या अगोदर 10 वाजलेले आणि त्या गेटवरनं मला ते पोहोचेपर्यंत मला अर्धा तास लागला, कारण मला चालता येत नव्हतं. शारीरिक दृष्ट्या विकलांग, अपंग होतो. अपंग म्हणजे हातपाय तुटलेले नव्हते, पण माझ्या अंगामध्ये ताकद नव्हती, शिरशिरीत होती. मला पूर्ण मानसिक शारीरिक मी पूर्ण दुर्बळ झालेलो. कारण मी माझ्या पनवेलच्या डेपोमध्ये जेव्हा झोपात असो ना, तर मी अक्षरशः माझ्या बोच्यावरती मी रेंगत मी जागा पास करायचो. एका खांद्यावरती बाबांचा हात माझा आणि एका खांद्यावरती त्या स्पॉन्सरचा, जोपर्यंत तो स्पॉन्सर नव्हता तोपर्यंत. आणि त्यांनी मला वर्गामध्ये बसवलं, पहिल्या बेंचवरती. मीटिंग चालू झाली. मी अतिशय हुशार माणूस, पण दारूमुळे अक्षरशः सगळं घालून बसलेलो. ती मीटिंग सुरू झाली, देवाची प्रार्थना झाली. हे कसे घडते, जसं आता कोणीतरी वाचलं, शशांकनी वाचलं, आमच्या प्रस्तावना वाचली, प्रतिबिंब वाचलं. मीटिंग सुरू झाली. फोटो लावलेले, अगरबत्ती लावलेली, वर्ग खचाखच भरलेला, भरपूर लोक चांगले कपडे घालून, इन शर्ट, शेविंग बी करून जो येतो तो तिथं थोडंफार. मला त्या वर्गामध्ये मी आजही सांगेन ठामपणे 50%च कळलं, बाकीचं सगळं डोक्यावरनं बाउन्स. जो येतो तो माझं नाव अमुक अमुक, मी बेवडा आहे, आणि तो त्याची व्यथा सांगत होता, अनुभव, आणि मी ऐकत होतो. पण ऐकता ऐकता माझ्या ना बाजूला एक व्यक्ती बसलेला, त्याला माझा पूर्ण वास मारत होता, पूर्ण वास. जरी माझ्या आई वडिलांनी मला आंघोळ केली पण ती दुर्गंधी असते ना, ती शरीराची घामाची वास मारत होता. तो बसलेला माझ्या बरोबर. मला पण थोडस अनकम्फर्टेबल होतं, आणि मी एका बोच्यावर दुसऱ्या बोकावरती त्या बेंचवरती बसलेलो. म्हणजे मला त्या बेंचवरती मला बसायची पण ताकद नव्हती. मी सगळ्या वर्गांचा पूर्ण केंद्रबिंदू म्हणजे मी, नवीन आलेला, बिचारा, लाचारा, पीडित, संभाव्य मद्यपी म्हणून सगळ्यांची नजरा माझ्यावरती होत्या. मी बघत होतो आजूबाजूला.
माझ्या तोंडातनं लाळ पडत होती, डोळ्यातनं पाणी पडत होतं, बोच्यातनं हिरवं हिरवं पाणी पडत होतं. एक 15-20 मिनिटानंतर त्यांचं काय ते सगळं ऐकल्यानंतर त्यांची जी अनुभव कथन, एक थोड्या वेळाने चहा आली. त्यावेळी चहा ती कपामध्ये यायची. ती कपमध्ये चहा मी 2 हातांनी अशी उचलली, थरथरत्या हाताने, अर्धी चहा तोंडामध्ये आणि अर्धी चहा कपड्यावरती. ही झालेली पहिली घटना माझ्या आयुष्यामध्ये. 3 दिवस विड्रॉल मध्ये शरीर साथ देत नव्हतं. समोर यायची मीटिंग, इथं मला राजमार्ग मिळणार आहे दारूपासून लांब राहायला. माझी परिस्थिती अशी, ती अल्कोहोलिक अनोनिमसचे बांधव, त्यांच्यासाठी मी समोर सेंटर ऑफ अट्रॅक्शन, जे मला आज कळतं, मी हा शब्द वापरू शकतो. आणि 2 वर्षापासून मला मला कोणाचाच म्हणजे 2 वर्ष जेव्हा मी पनवेल डेपोमध्ये डेपो सोडा हो, मी रस्त्यावरती जेव्हा होतो तेव्हा मला कुणीच मला मायेचा हात, मला आलिंगन, मला मिठी, मला पप्पी, मला हँडशेक, माझ्या पाठीवरनं हात फिरवणं, डोक्यावरनं हात फिरवणं किंवा मला थोडस एक प्रेमाचे बोल बोलणं, हे मला कुणीच नाही केलेलं 2 वर्षापासून. माझे मित्र चर्ची, गंजेडी, शराबी, त्या रेड लाईटच्या बायका, ते हाफ मोटरवाले, ते भिकारी, गरजुल्ले, महारोगी, कुष्ठरोगी, आंधळे लंगडे, हे माझे 2 वर्षाचे मित्र. ए मध्ये येण्याच्या अगोदर, त्या मिटिंगच्या अगोदर तरी. आणि अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये ती मीटिंग 10:30 ते 12. माझ्या आयुष्यामध्ये ही स्टोरी म्हणजे थ्रिलर स्टोरी, सस्पेन्स स्टोरी आहे. मी त्या मीटिंगकडे माझं लक्ष नव्हतंच. आज सांगेन त्या बोर्डवरती काय लिहिलंय, केवळ परमेश्वराची कृपा, फक्त आजचा दिवस, मध्यप्रदेश हजर, पहिला गोड गाता, येत राहा, इथं सहज साध्य होतं, इथे आशा मिळते, 90 दिवस 90 मीटिंग करा, ब्ला 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 ब्ला. आजपर्यंत आतापर्यंत इथं तुलना करू नका, विजेत्यांना चिटकून राहावा, हे पण दिवस जातील, प्रथम कार्य प्रथम, हे सगळं लिहिलेलं. त्या बारक्या डोळ्यावरती थोडीशी पुसुंडी होती, ते पडदा लागल्या डोळ्यावरती, डोळ्यात पाणी, तरी पण ते वाचत होतो. शिकलेला होतो, समजलेलं होतं, समजून देत होतं काय चाललंय थोडंफार. पण सगळ्यात मोठा चमत्कार दुपारी 12 वाजता घडला. 21 नोव्हेंबर 2010, 10:30 ते 12 ही मीटिंग संपल्यानंतर जो 12 वाजता जे घडलं ना, आई शपथ सांगतो तुम्हाला, लोकांना अल्कोहोलिक शपथ घेऊन, ते माझ्या आयुष्यामध्ये आतापर्यंतचा सगळ्यात मोठा चमत्कार तोच आहे. मी सोबर आहे, अल्कोहोलिक अनोनिमसचा सभासद आहे, आणि या दारूपासून लांब आहे, हे गोष्टी ठीक आहे, जिवंत आहे, या ब्ला ब्ला ब्ला, या गोष्टीला काय मॅटर करतात. पण जे 12 वाजता घडलं ना, ते माझ्या आयुष्यामध्ये पूर्वी कधीच नाही घडलं. ते झालं असं, माझ्या वडिलांचं मोतीबिंदूचं बिंदूचं ऑपरेशन झालेलं, जे त्याच्या अगोदर बाबांच्या डोळ्यावरती काही पट्टी, आणि त्यांनी काळा गॉगल घातलेला आणि ती पाठी बसलेली, आणि मला पहिला बेंच होती बसवलं, जे वातावरण निर्मिती करतो आपण अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये, नवीन बांधव येण्याच्या अगोदर, तसं मला बसवलेलं. आणि मी पहिल्या बेंचवर जसं मी दरवाजाकडे जसं मी वळलो, तत्पूर्वी तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची माझी इच्छा आहे. त्या पहिल्या मीटिंगमध्ये, अल्कोहोलिक अनोनिमसच्या मीटिंगमध्ये, माझे दरवाजेवरती डोळे असायचे. मला वडिलांनी सांगितलं की ते दारू थांबते, तर माझे डोळे दरवाजाकडे असायचे, आणि बोललो आता कोणतरी एखादा साधू बाबा येईल, समोरचा माणूस अनुभव व्यक्त करतोय, माझे डोळे दरवाजाकडे, साधू बाबा येईल, आणि साधू बाबा मला विभूती, मला मला काहीतरी पाणी म्हणजे विभूती देईल, आणि मला बोले, बच्चा तथाच तू, तुम्हाला शराब बांध. मला हे वाटलं होतं, बाबा का आला नाही. थोड्या वेळाने मी पण डोळ्याकडे, माझे डोळे पण दरवाजाकडे, आणि दरवाजाकडे माझं लक्ष होतं की आता कोणते डॉक्टर येईल, मला इंजेक्शन देईल. मला बोले, सर आपको मैंने इंजेक्शन किया है, आप जिंदगी भर शराब नहीं पिओगे. मला ह्या 2 गोष्टी, ह्या ज्या काल्पनिक गोष्टी म्हणतो ना आपण, ह्या मला वाटलं की याच्या मागे बाबांनी मला आणलं असेल या शाळेमध्ये, यांची काहीतरी असेल, यांचं काहीतरी प्रोसिजर, यांची एसओपी असेल. तसं काय घडलं नाही. ती मीटिंग झाली, आणि मी निराश, हताश भावने, ते काय बोलतात, एका कानाने ऐकतो, एका कानाने सोडतोय. कारण माझी मानसिक आणि शारीरिक मी दुर्बल झालेलो. माझी मनाची तयारी झालेली की दारूपासून मला लांब मार्ग पाहिजे, पण शरीर साथ देत नव्हतं. पण 12 वाजता तिथं कमीत कमी 30-35 बांधव होते, जास्त असतील त्या टायमाला, 2010ला, 15 वर्ष अगोदर, आणि सगळे ओल्ड टाइमर, सगळे साले म्हातारे. माझ्या वयाचा फक्त मीच वयाच्या 39 वर्षी, म्हणजे असं म्हणजे आता जाऊन देत, मी काय जास्त वेळ बोलत नाही. आणि मी तिथं उभा होतो, बेंच दरवाजा बाहेर आलो, दरवाजा क्रॉस केला, दरवाजा असा तो थोडासा अर्धवट होता, आणि मी जसं बाहेर आलो तसे सगळेच्या सगळे, जे जुने सभासद, मध्यम सभासद, न्यू, जे कोण असेल ते, मी एकाला पण कधीच ओळखलं नाही. कोण रक्ताचा नाही, कोण नात्याचा नाही, कोण सारा धर्माचा नाही, माझ्या कामावरचा नाही, माझा शेजारी नाही, माझा कोणी नाही हो, माझ्या सोसायटीचा नाही, कोणच नाही. सगळे नवीन चेहरे, व्यवस्थित चकाचक, आणि बोलायचे मला.
प्रत्येक जण. आणि 15 वर्ष अगोदर नवीन बांधवांची जी म्हणतो ना, मला लय आवडलं हो आता बोलताना. आजच्या आजच्या जमान्यामध्ये किंवा आता फार कमी दिसतो. जनरेशन गॅप आहे, कॉर्पोरेशन युग आहे, 21 शतक आहे, सोशल मीडिया आली आहे. पण आज नवीन बांधवांना म्हणजे मी थोडस विषय चेंज करतो, पण आज जेव्हा बघतो तेव्हा लय वाईट वाटतं यार. महेंद्र, 15 वर्ष अगोदर तुला जसं ट्रीट केलं गेलं हे आता का होत नाही? हा मोठा ह्यूज क्वेश्चन मार्क आहे, मोठा प्रश्न चिन्ह आहे यार. मी करतो मी करतो मला ते जे तिकीट सिम्बॉल म्हणतो ना, जे मला भेटलं ते दिलंच पाहिजे. माझ्याकडचं मला नाही ठेवायचं. मी करतो, कारण मला माझ्यावरती ते कर्ज आहे, मोठं कर्ज आहे. तर त्या वर्गाच्या बाहेर आल्यानंतर प्रत्येक ए मेंबरने, इच अँड एव्हरी पर्सनने, जे जिथे ए मेंबर आहेत, मला भरपूर आणि डोक्यावरनं हात फिरवला. मी शर्ट घातलेलं बाबांचं, बाबांची पॅन्ट घातलेली, आंघोळ करून आलेलो, दाढी करून आलेलो, पण विक्षिप्त होतो. माझा चेहरा तुम्हाला लोकांना बघण्यासारखा नव्हता, कारण पूर्वीचा महेंद्र आणि तेव्हाचा महेंद्र आणि आताचा महेंद्र जमीन आसमानचा फरक आहे. आणि लोकांनी मला मिठ्या मारल्या, मिठ्या. आणि माझी ते काय म्हणतात त्याला, ते आपण कपडे सुकवतो ना त्या दोरीवरती, दोरीवरती कपडे सुकवतो, ती दोरी कशी असते दोरी, तसा मी होतो. मला लोक असे हलवायचे दोन्ही हाताने, माझी पुन्हा हाडाने हाड सगळी दिसायची. आता माझं वजन 80 आहे. आता मी गबरू झालो, गबरू. गबरू म्हणजे मी जबर टेबल जाडा झालोय. एवढं पण नाही जाडा झालं, पण बॉडी मेंटेन आहे डायबिटीसमुळे. आणि 15 वर्षाचं 27 किलो वजन, हाडाची गाड, डोळे, सगळं बाहेर आलेलं माझं. लोक मिठ्या मारतायत. कोणी लोकांनी माझ्या माथ्यावरती मला पप्पी दिली, कारण दाढी बिडी केलेली, मस्त पावडे बिवडे लावून आलं म्हणून थोडस चकाचक दिसत होतो. पण तो बेवढं दिसत होतो मी. डोळे पुन्हा बाहेर आलेले. डोळे बाहेर आले म्हणलं म्हणजे देशी, गावठी, जीएम संत्रा, ते डोळ्यातली दारू दिसत होती. तोंडात पुन्हा माझी ओठ पण सुकलेली, लाळ पडत होती. पण तरी पण त्या लोकांनी पाठचा पुढचा विचार न करता माझ्या बाबतीमध्ये या लोकांनी प्रेमाचा जो विचार केला. मला जिंदगीत कधी प्रेम नाही भेटलं त्या 2 वर्षामध्ये. प्रेम, माया, ममता, बंधुत्व. कुणी माझ्या खांद्यावरती हात नाही टाकला, मला कुणी जवळ नाही केला, कुणीच नाही. मला त्या त्या 2 वर्षामध्ये त्या मला त्या गंजेडी, नशेडी तिकडच्या लोकांनी मला लाथा मारत, लाथा लाथा मारल्यात, पाठीमध्ये मुक्का मारलाय. मला आई बहिणी म्हणे शिव्या घातल्यात, ए बेवडे, ए फकीर, ए लवडू, हे असं असं मला त्या लोकांनी माझी नावं दिली आहेत. मला कधी महेंद्रने नावं नाही दिली मला. पण त्या टायमाला महेंद्र भाऊ, महेंद्र महेंद्र भावा, बेटा, असे ओल्ड टाइममध्ये मला हँडशेक केला, पाठीवरनं हात फिरवला. काही लोकांनी येत राहा बोलले, काही लोक बोलले तू एकटा नाहीयेस, आम्ही आहोत तुझ्या बरोबर, तू आता आलायस, तू आता जिंकलायस, आता पाठचा विचार करू नकोस. आता ही जे काय मार्ग भेटलाय ना, तो मार्ग तू तुझ्या आयुष्याला हा तुझ्या वेगळा काहीतरी एक वळण लागणार आहे. आमच्यावरती विश्वास ठेव. आता आम्ही तुला हे दिसतोय व्यवस्थित. पूर्वी आम्ही पण ह्याच अवतारामध्ये किंवा ह्याच अवस्थेमध्ये आलेलो. तुझं काय गेलं नसेल तर थांब, आणि जर गेलं असेल तर पण इथंच थांब. जे काय तुझ्याकडे आहे ते तू आता थांबवून ठेव. तर त्यातला एक जण मला बोलला, तुझ्याकडे फक्त तुझी बॉडी आहे, फक्त तू 1 पीस मध्ये आलायस, सगळं घालवून आलायस. कारण माझ्या घरच्यांनी त्या लोकांना ऑलरेडी सांगितलेलं, कारण तिकडे ऑलरेडी त्या लोकांनी मेसेज पास केलेला की आज खारघरवरनं पनवेलमध्ये नवीन एक बांधव येतोय, त्याचं नाव महेंद्र के. संभाव्य मद्य पियेल, टिकेल नाही टिकेल, दारू पियेल नाही पियेल, मरेल नाही पियेल, नो बडी नोज. अल्कोहोलिक अनोनिमस काम करते. जर मी काम करू दिलं तर, मी काम करू म्हणजे माझी प्रामाणिक प्रबळ इच्छा शक्ती असेल तर, दारू बसून मला राम राहायचंय. अल्कोहोलिक अनोनिमस तिचं काम करते. प्रॉब्लेम मला आहे, सोल्युशन समोर आहे. दिस इज द रेडीमेड प्रोग्राम फॉर मी. तर हे सगळ्या गोष्टी या माझ्या पहिल्या मिटिंगला घडल्या. पहिल्या मिटिंगला ही गोष्ट घडल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये एक विचार चमकून गेला. घरी आल्यानंतर माझ्याच बेडरूम मध्ये बसलो, बाबा हे काय घडले सगळे. बाबांना पण विचारलं. बाबा म्हणजे माझे मित्र, माझे गॉडफादर. आणि अल्कोहोलिक अनोनिमसच्या अगोदर अल्कोहोलिक अनोनिमसचं मी नाव दुसऱ्यांदा घेईन. पहिल्यांदा नाव मी कधी पण माझ्या बाबांचंच घेतो. 1 महिना जरा पाणी पितो. आह. तर मी बोललो, बाबा कुठे घेऊन गेलेत ते मला, ते विके हायस्कूलला, जी यायला. ही भाषा माझी नेहमीची गावंड. माझी भाषा जरी सोफ्या स्टँडर्ड, मी चांगलं इंग्लिश बोलतो, मराठी, तर पण माझ्या भाषेला काही ठिकाणी गावठी आणि थोडीशी माऊली टच आहे तर आहे. नो बडी, त्याला आपण काहीच करू शकत नाही. तर मी बाबांना बोललो, यार कुठे आहे तिथे, कोण लोक होती ती.
तुम्ही काय प्लॅन बिन नव्हतं केलं ना बाबा. मला या चक्रामध्ये मला फसवायचं, या संस्थेबद्दल मला टच राहायचं, या लोकांना मुद्दाम म्हणून सांगायचं की महेंद्रला मिठी मारा. मला बोले अरे मीच त्यांना ओळखत नाही रे भाऊ, म्हणजे राजू, मीच त्यांना ओळखत नाही. बोला असं आहे का? मग मी विचारावरती मला मला मजबूर केलं रे. त्या त्या मिठी, त्या आलिंगन, त्या हँडशेक, त्या पप्प्या, त्यांचं बोलणं, त्यांची माया, त्यांचं प्रेम, आई शपथ, मला एवढं मजबूर केलं ना, मला विचार करायला इतकं मजबूर केलं की यस, गेलं पाहिजे. तो वार होता रविवार. त्या टायमाला 15 वर्षा अगोदर सोमवारची मिटिंग नव्हती. त्या टायमाला आमच्याकडे सोमवारची मिटिंग नव्हतीच, मंगळवारची होती. त्या मंगळवारच्या मिटिंगला मी गेलो. त्याच्यानंतर माझे 72 तास विड्रॉल कम्प्लीट झाले. हातपाय हलणं शिरशिरा बंद झालं. मम्मी म्हणजे मी आईच हात मारतो. मला दही भात दिल्यामुळे थोडंसं जरा मला बरं वाटलं. आणि त्याच टायमाला नेहमीप्रमाणे ऍज युजल अल्कोहोलिक अनोनिमस काय करते, नवीन बांधव आल्यानंतर त्याच्या मागे जाते. तिकडच्या जवळपासच्या एरियामध्ये कोण असेल तिकडचा जो ओल्ड टायमर, मग माझा नंबर, माझ्या वडिलांचा नंबर घेतला. तर माझ्या वडिलांकडे कर्लो दुनिया मोठी म्हणजे धीरूभाई अंबानीचा रिलायन्सचा तो कीपॅड वाला फोन होता. आणि त्या फोनवरती एक फोन वाजला. त्याचं नाव होतं ईश्वर एस, जो माझा इनिशियल स्पॉन्सर. माझ्या सोसायटीमध्ये 99% त्या व्यक्तीचा हा हात आहे. 99% म्हणतो आजही तो इनिशियल स्पॉन्सर आहे. पण त्याला आजही तो माझा, कारण त्यांनी मला घडवलं. मी आणि नवागत या विषयावरती जेव्हा येताना, नवागत मी आणि मी म्हणजे आमचे ईश्वर भाऊ, मी बोलतो ना, हक्क त्यांचा, ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस केलंच पाहिजे. ग्रॅटिट्यूड इन ऍक्शन. कारण त्यांनी जे केलं ना ते मी आज करतो. कारण मला ती म्हणतो ना, ते त्यांनी मला ते काय म्हणतात त्याला, गुरुमंत्र दिले, कर. याच्यामध्ये जाम मजा आहे, जाम सेवा आहे. देव बघतोय. जेव्हा आपण पाप करतो, काशीमध्ये जातो, नंतर आंघोळ करतो, आणि आपलं काय ती पाप आपली धुतली जातात. त्याचप्रमाणे आयुष्यामध्ये अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये आलायच ना एक तरी बांधव, आपण सोबत करणारा कोण नाहीये. पण माध्यम माध्यम आज पुण्यामध्ये मकरंद मुकुंद ही जे कामं करतायत, सारंग बिरंग निनाद बिनाद, जे कोण माध्यम आहेत सगळे. परमेश्वर नाही उतरणारा या पृथ्वी तलावर. परमेश्वर व्याख्या आहे, संकल्पना आहे, आपली काल्पनिक गोष्ट आहे. ती आहे, देव आहे. त्याच्याजवळ त्याच्या जागी तो देव आहे. पण तो साक्षात कधी बघितलं का? रस्त्यावरती गणपती बाप्पा उतरलेत, शंकर भगवान, इथून कृष्ण आलाय, इथून हे आलाय. ते लोक अल्कोहोलिक अनोनिमस अवेअरनेस करतायत, बांधवांना मदत करतायत. बांधवांच्या मार्फतच होणार आहे हे. त्यांनी मला सगळ्या गोष्टी समजून सांगितलं पहिल्या 1 वर्षामध्ये. आणि त्यांनी मंगळवारची मीटिंग म्हणजे 21 नोव्हेंबर, 23 नोव्हेंबर, म्हणजे माझा प्रॉपर्टी 21 नोव्हेंबर, पण 23 नोव्हेंबरला मी त्याच्या गाडीवरती बसून, त्याच्याकडे 2 व्हीलरवरती आम्ही त्या चर्चमध्ये जाऊन मिटिंग केली. आणि ती मिटिंग करत असताना थोडीफार बुद्धी, थोडीफार सापी शुद्धी, चांगल्या गोष्टी कानावरती पडत होत्या. एका कानाने ऐकत होतो आणि हृदयामध्ये उतरत होतो. त्याच्यामध्ये मला वाटलं साला महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये आणि इंडियामध्ये आणि भारतामध्ये आणि युनिव्हर्समध्ये मीच माझ्या आयुष्याची वाचोळ केली आणि मीच पक्का बेवडा आहे. ही माझी एक भुरसट कल्पना, माझ्याकडे एक संकल्पना होती. मीच आयुष्याची वाट लावलेली आहे. पण जेव्हा तिसरी शेअरिंग झाली, तिसरी शेअरिंग आमच्याकडे हेमंत भाऊ आहेत, नाव घेतो मी आज, आजी 27 सोबत आहेत ते. आणि त्यांनी जो रॉक बॉटम सांगितला, आणि त्या रॉक बॉटमचा माझ्या रॉक बॉटमशी जवळपास, म्हणजे आपण म्हणतो ना 19-20 नाही, माझे 100% त्याच्याबरोबर ते जुळते होते, जुळते. वाटलं एका पॉईंटला वाटलं की तिच्या आईला बोललं माझी स्टोरी का सांगतो. पण जेव्हा तो बोललं की मी अमुक अमुक गव्हर्नमेंट सर्वंट होतो, घरामध्ये तिथे सायन त्यांनी नाव टाकलं, त्याच्यानंतर रस्त्यावरती मी इथं पडलो, इथं इथं चोऱ्या केल्या, अमुक केलं. मी बोललो फक्त जागा, व्यक्ती, परिस्थिती चेंज आहे, बाकी अनुभव सेम आहे. दारूबद्दल पण त्यांनी सांगितलं व्यवस्थित, गावठी दारू, देशी विदेशी, ह्या त्या सगळे ते बाकीचे मल्टी ॲडिक्ट सगळे, चरस गांजा आपले. बोला बरोबर आहे. पण त्याच्यानंतर जेव्हा मी ऐकत गेलो, ती मिटिंगच पूर्णपणे मी ऐकली, तेव्हा मला एक गोष्ट, कसं असतं, दारुड्याने दारू पिऊन सगळे वातात केल्यानंतर एक त्याच्याकडे एक शक्ती असते, ती साधी विचारशक्ती असते की आपण कोण आहोत, आपलं शिक्षण किती झालंय, या गोष्टीची थोडीफार एक सार्वसार्वकता थोडीफार तरी असते. म्हणून मला थोडंफार कळलं. अच्छा असं असतं का? या दुसऱ्या मीटिंग मध्ये सर्व कळलं म्हणून मी तुम्हाला लोकांना नाही सांगणार. पण थोडीफार ऍटलिस्ट आयडिया आली की काहीतरी ते थांबल्यानंतर हे जे लोक म्हणतायत माझं नाव अमुक आणि मी बेवडा आणि गेली 20 वर्ष आणि 30 वर्ष आणि 10 वर्ष आणि 5 वर्ष त्या दारूपासून लांब आहे, ही मिटिंग केल्यानंतर कार्यक्रम लांबच राहिला, 12 पर्यंतचा कार्यक्रम.
पण या मीटिंग केल्यानंतर 1.5 तासाच्या अनुभव हेल्प सांगतात, त्याच्यानंतर दारू थांबण्यास प्रक्रिया होते. आणि ते लोक पूर्ण जीवाचं रान करून माझ्या पाठीमागे मला काय पाहिजे, काय नाही, चाय पाहिजे भाऊ, काय पाहिजे. त्या मीटिंग मध्ये सगळी अशी ती, अरे घरच्या पाहुण्यांना कधी मी झाली विचारपूस करत नाही यार. हे अनोळखी, अननोन, कधी चेहरे नाही, कुठले लोक आहेत, माझ्याकडनं काय यांची अपेक्षा आहे. हे लोक मला उल्लू तर म्हणत नाही ना. कधी मी कामाला लागलो तर माझ्याकडनं वर्गणी घेतील, कोणीतरी बाबा ब्रँड चेक घेईल, पैसे घेईल. हे नको ते प्रश्न माझ्या डोक्यासमोर साहजिकच आहे. नवीन बांधवायला येतात, मी कुठे आलोय, ही लोक कोण आहेत, माझा का 2 रुपये करून घेतील का, हे निगेटिव्ह थॉट सगळे. हे माझ्या बाबतीमध्ये घडलं म्हणून मी सांगतोय माझ्या अनुभवात. आणि ती मीटिंग केल्यानंतर माझ्या अल्कोहोलिक अनोनिमसच्या प्रवासाला सुरुवात झाली. सुरुवात अशी झाली, अल्कोहोलिक अनोनिमस ही संस्था, याच्या त्या आठवड्यामध्ये होणाऱ्या मीटिंग पनवेल्स मध्ये मी आणि नवागत, म्हणजे ईश्वर भाऊ आमचे आणि नवागत मी पहिल्या टॉपिक बद्दल बोलेल. त्याच्यानंतर माझी स्टोरी तर लय मोठी आहे. मी आणि नवागत. आणि आजच्या डेटला एक मिनिट पुन्हा पाणी पितो, पुन्हा मला ऍसिडिटी झाली. बाटली जवळच घेऊन बसलोय मांडीच्या खाली. तर असं त्या व्यक्तीने, मी नंतर ती व्यक्ती आणि मी व्यक्ती, आम्ही खारघरमध्ये एकाच ठिकाणी राहायचो. आणि सुरुवातीच्या काळामध्ये माझ्याकडे नोकरी नव्हती, अजिबात नोकरी नव्हती. कारण रस्त्यावरनं आलेलो, आई बाबा कामाला जायचे, आई घरी हाऊसवाईफ, बायकोचं काय घेण्या देण्या तिला माहिती पण नाही, जगलोय वाचलोय. आई बाबांनी थोडीफार कल्पना नाही म्हणून बहिणीनं सांगितलं की बाबा राजू सापडला आहे, रस्त्यावरनं भेटल्या, 2-3 दिवस बरं आहे. अजिबात माझ्या वडिलांना आईला ट्रस्ट नव्हता, कारण जी वाहतात दारू पिऊन मी केलेली, अजिबात ट्रस्ट नव्हता. दरवाजावरती जेव्हा मी दरवाजा ठोकायचो तेव्हा आई बाबा आतल्या रूम मधनं ती किचन खोलायचे, माझा पहिल्यांदा वास चेक करायचे. मीटिंग मधनं आल्यानंतर हा चांगला असेल तर त्याला आतमध्ये घ्या, नाही तर त्याला बाहेरच मरून द्या. अशी माझी सुरुवातीच्या पहिल्या 1 वर्षामध्ये माझी परिस्थिती अशी होती. हे तुम्हाला लोकांना मी आज सांगू इच्छितो. आणि मी आणि आमचे माझा इनिशियल स्पॉन्सर या मीटिंग सुरू केल्या. मी पहिल्या वर्षामध्ये 365 दिवसामध्ये 380 मीटिंग केल्या. त्याच्यामध्ये माझं काहीच नाहीये. टाळ्या पण वाजवू नका, मनामध्ये गुदगुल्या पण करू नका, कौतुक पण करू नका. हे मी का सांगतोय, सगळं श्रेय त्या व्यक्तीला आहे ज्यांनी माझ्या पाठीमागे जी साली मेहनत घेतली ना, साली मेहनत. त्या साली मेहनत मध्ये त्याच्या गाडीवरती बसणं, ट्रेनची तिकीट काढणं, मुंबईच्या सर्व मीटिंग दाखवणं, चहा पिणं, वडापाव खाणं. मी बोलेल ना, मला पाणीपुरी पाहिजे, दाबेली पाहिजे. आम्ही साले पनवेल मधले एक थिएटर नाही सोडले, एक नाट्यगृह नाही सोडले. त्याच्या घरामध्ये धमाल केली, माझ्या घरात धमाल केली. याच्या मीटिंग मध्ये माझ्याकडे पियाला पैसे नव्हते, त्यांनी कितीचे पैसे दिले. म्हणजे तो म्हणजे आपण बँक बोलू शकत नाही, मी त्याचा फायदा पण उचलला नाही. हॅलो. पण ते जो करत होता ना, तो प्रत्येक वेळी करताना मला सांगायचा, मी विचारायचा एक प्रश्न, काय भाऊ, पाणीपुरीच्या टायमाला 10 रुपये, वडापावच्या टायमाला 8-9 रुपये होता, तुम्ही हे सगळे करतायत का? म्हणजे तो पुस्तकात लिहिलंय, याच्यामध्ये इतरांच्या सहकार्याने, वर्किंग विथ अदर्स मध्ये, की तुला हे मला परत करायचं नाहीये. हे पैशाचं जे मोजमाप व्यवहार आहे ना, मला 1 रुपया तुला परत करायचा नाहीये. जेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये एखादा न्यूकमर येईल, हे जे मी काय करतोय त्याला पास इट ऑन कर. इच वन, रीच वन अँड ब्रिंग वन. या आयुष्यामध्ये लक्षात ठेव. आजही तो तेच बोलतो, आणि आजही मी माझ्या नवीन बांधवांना तेच बोलतो. कारण ईश्वर भाऊ मला सगळं बोलले, माझ्यासारखे ईश्वर 10-15 जन्माला आले पाहिजेत, तोच ईश्वर मी आहे. आज मी बोलतो माझ्यासारखे महेंद्र के 15-20 जण जन्माला आले पाहिजे. कारण आपली साखळी आहे. आपल्याला संभाव्य मध्यस्थींना जेवढी मदत करता येईल, कारण कोणी एकेकाळी, ज्यावेळी मी नवीन होतो, ते विसरता कामा नये. प्रत्येकाची वेळ येते भावांनो. आता डोळ्यात पाणी आलं माझ्या पटकन ते दिवस आठवून. काय त्या माणसाने, म्हणजे अल्कोहोलिक अनोनिमस हा कार्यक्रम जागेवरती आहे, पण मला पाठबळ, मला मॉरल सपोर्ट, मला वेळ, मला पैसा, टाइम, मनी आणि मॉरल सपोर्ट हे पाहिजे त्या ओल्ड टायमर कडे देण्यासारखं. तर आणि तरच तो नवीन बांधव तर त्या दारूपासून लांब राहणार.
एक प्रेम माया घरच्या आई वडिलांनी थकले आहेत हो माझ्यासाठी प्रयत्न करून. पण ज्या पद्धतीने त्यांनी मला सूचना, मार्गदर्शन, त्यांनी मला रस्ता दाखवला, कसं राहायचं, कसं वागायचं, कशी मीटिंग अटेंड करायची, कुठे थांबायचं, कसं जगायचं, काय नोकरीचं महत्व आहे, काय आई वडिलांचं आयुष्याची म्हातारपणाची सेवा आहे, हे त्यांनी अल्कोहोलिक अनोनिमसच्या मीटिंग मध्ये बाहेर आल्यानंतर आम्ही जेव्हा प्रवास करायचो बाईकवरती, ट्रेनमध्ये, आणि तो सगळ्या गोष्टी समजायचो. आम्ही ठाण्यावर सॉरी पनवेल खारघरवरनं आम्ही जेव्हा मुंबईला मिटिंग करायचो तेव्हा आम्ही ट्रेनमध्ये त्या गर्दीमध्ये बिग बुक वाचायचो आणि ह्यानंतरचे कुटुंब पुस्तकं आम्ही पॅरेग्राफ वाचायचं 1 to 1 त्या पहिल्या वर्षामध्ये. साहजिकच आहे, म्हणजे डोक्यावरनं जायचं, कारण मार्गदर्शक नाही घेतला, 12 पायऱ्या माहिती नाही बिग बुक मध्ये, पण तो उतारे पॅरेग्राफ तो वाचायचा. ही झालेली मला स्टार्टिंगची म्हणतो ना, तो तो सभासद आहे त्याची झालीच. कारण एखाद्या नवीन बांधवाच्या पाठीमागे एखादा इनिशियल स्पॉन्सर नसतो, असे असंख्य असतात. आमच्याकडे अजून एक बांधव आहे, म्हणजे नाव घेतो मी आज, कारण आज गॅटिट्यूड एक्सप्रेस का संजय भाऊ म्हणून, म्हणजे अल्कोहोलिक अनोनिमसच्या अगोदर येण्याच्या अगोदर मला फुटपाथवरनं जर त्यांनी उचललं असेल पहिल्यांदा कुणी, माझी स्लीप झाल्यानंतर, तर त्या व्यक्तीने उचललं. 3 दिवस मला त्यांनी घरी ठेवलं. त्याचे पण आभार आहे. अरे कोण माणूस आपल्या घरामध्ये ठेवणार आहे, त्याला आंघोळ घालणार आहे, त्याची दाढी करणार आहे, त्याचे कपडे धुणार आहे, त्याला त्याचे कपडे घालणार आहे, टी शर्ट आणि बरमोडा देणार आहे, आणि त्याला दहीभात देणार आहे. त्याची बायको आणि तो, आज नाही त्याची बायको, संजय भाऊ आहेत आमचे, दादा माझा तो, आता 30 वर्ष सोबर आहे तो. इकडचे आमचे ओल्ड टाइमवर जे मोहन भाऊ, श्रीरंग भाऊ, रमेश भाऊ, या सर्वांनी मला त्या पहिल्या वर्षामध्ये इतकी मदत केली आहे ना, विचार नाही केला हा टिकेल का नाही टिकेल, नाही टिकला पाहिजे, हा दारूच पिला पाहिजे, अशी कोणाचीच भावना नाही आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने प्रत्येकाचे बोल असायचे, कोणाचे खडे बोल. मला आजही काही माझे ओल्ड टाइमर मला भडव्या म्हणून हाक मारतात. आज 15 वर्ष सोबत झाल्यानंतर पण ते ओल्ड टाइमर भडव्या, नीट राहा, नीट व्हा, आवडतं यार ती. त्या शिवी गळीमध्ये शिवी म्हणून मी घेत नाही ती, त्याच्यामध्ये पण प्रेम आहे. नाही ते दिवस नाही विसरू शकत. अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये म्हणतो ना आपण की हे जे दिवस आहेत ते तसे राहत नाहीत. त्या पहिल्या वर्षामध्ये देवाची कृपा आहे यार. अल्कोहोलिक अनोनिमसचा एकदम निस्सीम आशीर्वाद आहे. पहिल्या 3 महिन्यामध्ये मला नोकरी लागली. नोकरी म्हणजे कुठली, वॉचमॅनची नोकरी केली मी. आमच्याकडे नेरूळला एक सर्व्हिस रोड आहे, तिथे वॉचमॅनची नोकरी केली. ती नोकरी करत असताना मी मिटिंग्स करायचो इनिशियल स्पॉन्सरच्या टच मध्ये. म्हणजे तो मला विचारतो कुठली शिफ्ट आहे. तो शिक्षक होता एका शाळेमध्ये, त्याला शनिवार रविवार सुट्टी आणि सोमवार त्याची सकाळची शाळा असायची. म्हणून तो जवळपास माझ्यासाठी, जे देवाची कृपा ती माझ्यासाठी त्याला ठेवला असेल देवाने, हे पण तीच कृपा आहे, नियोजन आहे ते. आणि अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये मला आमच्या ईश्वर भाऊने मला भरपूर मला प्रेम दिलं. एक अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये स्वागताबद्दल तुम्हाला बोललो मी, माझ्या पहिल्या मीटिंग मध्ये स्वागत कसं झालं. मला प्रेम, आदर, मला सहानुभूती, मला भरपूर, म्हणजे या गोष्टी नाही म्हणतो ना, संयमाने मला सगळ्या गोष्टी मला घ्याव्या लागल्या. त्या लोकांनी कधीच मला असा म्हणजे सल्ला, असा उपदेश, एकदम प्रेमाने वगैरे मला सगळं सांगितलं मला. आणि मला बोलले असंच वाग, असंच वाग, जबरदस्ती वगैरे असं काहीच केलं नाही. मला इतकं बरं वाटलं ना की तुम्हाला मी काय सांगू. मला ते पण मला बोलले की आम्ही ज्या पद्धतीने दारूपासून लांब राहिलो तसं तुला पण राहता येईल. पण अल्कोहोलिक अनोनिमसच्या मीटिंग्स, अल्कोहोलिक अनोनिमसचा जो कार्यक्रम आहे, घर काम मीटिंग, या गोष्टींवरती त्याला विश्वास ठेव. इथे आल्यानंतर दारू थांबते. मला त्या लोकांनी मला आश्वासन दिलं, आमची थांबली आहे, तुझी पण थांबली आहे, पण तू काही चूक किंवा म्हणतो ना एखाद्या, म्हणजे आपण म्हणतो ना की आपण अतिशहाणे असतो, म्हणजे माझ्यामध्ये भरपूर किडे आहेत, रेहमानी, सुलेमानी, अशी काही प्रयोग करायला जाऊ नको. पूर्ण वाचाच करून आलाय, 24 तास तू क्रोनिक अल्कोहोलिक आहेस. आज तू सोशल ड्रिंकर नाही बोलू शकत, हे जर मान्य केले असेल. दारुडे पण काय आहे, दारूचा आजार काय आहे, तू दारू एवढी का पिल्यास, तुझ्या बाबतीत का घडलं, या सगळ्यांच्या गोष्टीचं बोल सारा 90 दिवस 90 मिटिंग कर, तर एखादं तुला आयडिया येईल. नियमित मिटिंगला मला येण्यासाठी नेहमी ते लोक मला बोलायचे रेग्युलर मिटिंग कर, वेळ असो नसून मिटिंगला कधी आज मला करू नको. या सगळ्या गोष्टी करत असताना एके दिवशी मला 6 महिन्यानंतर मला एका व्यक्तीचा फोन आला. तो फोन होता माझ्या बायकोच्या नवऱ्याचा, म्हणजे माझ्या मेवण्याचा. तर मला बोलले की माझ्या
बहिणीला म्हणजे राजश्रीला घेऊन जावा. आम्हाला कळलं तुम्ही कुठे संस्थेमध्ये जातात आणि दारूपासून तुम्ही लांब आहात. तर मी म्हंटल चुकी माझी आहे, जबाबदारी माझी आहे, मी जबाबदारी उचलतो, पाठव तिला. आणि 6 महिन्यानंतर एची मीटिंग चालू केल्यानंतर पहिल्या 6 महिन्यामध्ये माझी 3 महिन्यामध्ये ती वॉचमॅनची नोकरी लागली, 7,400 पगार. 6 महिन्यामध्ये मला माझ्या बायको माझी आली दोन्ही मुलींना घेऊन. आणि पुढच्या 1 वर्षामध्ये जे काय थोडस पसारा होता, थोडसच म्हणेन, लगेच कधी अजूनच झाली. पण जे तुटलेलं घर होतं, डिळमिळीत घर होतं, डोंगर कोसळलेलं आमच्या घरांवरती, सर्व घरांवरती, सगळ्यांच्या वरती, ते कुठेतरी असं जुळत होतं. अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये मीटिंग मध्ये आल्यानंतर, संस्थेनंतर काही काही गोष्टींची मला एक पूर्तता होत गेली की मिळतंय बाबा, नीट राहिलो, चांगल्या मार्गावरती राहिलो, एकनिष्ठ राहिलो, प्रामाणिकपणे मिळतंय. ही गोष्टची थोडीशी श्रद्धा बसली, एक चांगला विश्वास निर्माण झाला. बोललो येस महेंद्र, चांगली संस्था आहे. पण त्या सायमल्टेनियसली एक गोष्टी चालवलं की एवढ्या लोकांनी तुला जर मदत केली नसती, एकटा आणि एकटा, एकटा म्हणजे वन मॅन शो आणि एकटा म्हणलं म्हणजे युनिटी, तू काहीच करू शकत नाहीस. तुला यांच्या एकतेमध्ये राहणं फार गरजेचं आहे. दॅट्स वाय यू आर हिअर अँड तू सोबर आहेस. तू क्रेडिट तू येऊ नकोस की दारूपासून 24 तास, 1.5 तासाची मिटिंग केल्यानंतर 22.5 तास तू तुझ्या विल पॉवर दारूपासून लांब राहील. नाही नाही नाही, अल्कोहोलिक अनोनिमसची ती ताकद आहे, ती विचारांची देवाणघेवाण. 22.5 तुला सोबत ठेवलंय, ते त्याच्यासाठी सोबत ठेवलेलं. आणि आणि खरी गोष्ट होती, मी त्या वॉचमॅनची नोकरी करत असताना मी प्रत्येक मेंबरला फोन करायचो, विचारपूस करायचो. ते मला फोन करायचे, माझे फोन सोडून द्या हो, त्यांचेच फोन जास्त यायचे. कसा आहेस, कुठे आहेस, आज पगार झाला का, त्या पगाराचं काय केलं. कारण बेवड्याला पहिला पगार शापित असतो. तर मी ज्यावेळी कामाला लागलो त्याच्यानंतर तो पगार, त्या पगारामध्ये 10 रुपये मी धुळा पण केलं असतं, पण त्या लोकांनी मला सावधान केला, अलर्ट. सगळ्यांनी बँकेच्या माझ्या बाजूने सगळी फिल्डिंग लावून ठेवलेली, इकडचं तिकडे, म्हणजे थोडं पण हलू शकत नाही एवढी कडक फिल्डिंग लावलेली. त्याच्यामध्ये काही खडे बोल होते, काही दम होते, काही शिवीगाळ होते. शिवीगाळ ती शिवीगाळ हा काय दम होते, पण मला आवडायचं ते. बोले ह्या लोकांचा पर्पज एकच आहे, भाषा असून दे वेगळी, कुठलं पण कुठलं पण समाज असून दे, पण त्या लोकांचं सगळ्यांचं एकच पर्पज आहे की मी काही पण करून साला हा महेंद्र पुन्हा दारू नाही प्यायला पाहिजे, ए मध्ये टिकला पाहिजे, ही त्यांची भावना. आणि मला तेवढं कळतं ना, माझ्यासाठी बेवड्याला कळतं. पण काही काही नवी कमरला, काही काही न्यू कमर डिस्टर्ब होतात, काही त्यांचा इगो जास्त असतो. तू कोण सांगणारा मला, तू कोण मला बोलणार की माझ्या पैशाचं मी काय करू. याचे काही असे भाग पण आहेत. माझ्या 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 याच्या माझ्या आता प्रवासामध्ये जेव्हा मी सेकंड चॅप्टर बोलेन, माझ्याकडे जर वेळ असेल तर मी सांगेन मला आलेले अनुभव. कतर म्हणजे 15 वर्षानंतर अल्कोहोलिक अनोनिमसची ही परिस्थिती आणि माझ्या गुरुची परिस्थिती, जमीन आसमानचा फरक आहे. कारण आता सगळे डॉक्टर्स, इंजिनियर्स, वकील, सॉफ्टवेअर इंजिनियर, मला सगळे एक एक कलाकार आलेले आहे साले, नाही ऐकत, एकदम शेरा सव्वाशे. त्यावेळी मला माझ्या मते मला एकदम माझी सहनशीलता, माझा संयम, ते काटेकोरपणे मला पाळला पाहिजे. मला देणारे टप भरपूर आहेत. काही लोक ऐकतात, काही लोकांना माझी भाषा, माझं प्रेम, माझी माया, ममता, माझी हाग्याजम आहे माझ्याकडे. मी काही डिसिप्लिन मध्ये, मी खरोखर डिसिप्लिन, मी जॉली माणूस पण आहे. मी 50% जॉली आहे, 50% काटेकोर शिस्तबद्धता. पूर्वी पण होतो, दारू पिण्याच्या काळामध्ये पण होतो, दारूने सगळं खराब केल्यानंतर उभं राहिल्यानंतर पण आहे ना, आता पण. आता तर जबरदस्त झालं ना, आता सगळ्या गोष्टींची जाणीव आहे, एकदम परफेक्ट पाहिजे. तर अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये आल्यानंतर पहिले 1 वर्ष सुखाचं गेलं, सगळ्या गोष्टी मिळत गेल्या, माझं कुटुंब एकत्र येत गेलं आणि 1 वर्षाचा टोकनचा कार्यक्रम झाला. त्या 1 वर्षाचा टोकनचा कार्यक्रम जेव्हा झाला, त्याच वेळी रविवारी बीके हायस्कूलला 1 वर्षानंतर, त्यावेळी मी त्या शेअरिंग मध्ये, तुम्हाला पण कल्पना नाही, एखादा बर्थडे बॉय जेव्हा 15 मिनिटं बोलतो, त्या 15 मिनिटांमध्ये फक्त मी 2च मिनिटं बोललो. 13 मिनिटं मी लिटरली, आय एम अगेन रिपीट, 13 मिनिटं मी रडत होतो. ते रडत असताना त्या वर्गामध्ये माझे सगळे बांधव प्लस माझे सगळं कुटुंब, सर्व कुटुंब रडत होतं, रडत. ती हाय व्होल्टेज ड्रामा मिटिंग होती. आणि मी खतरनाक बेवडा होतो, क्रिमिनल, क्रोनिक. हा माणूस 1 वर्ष दारूपासून ना, लोक टाळ्या वाजवतात. नाव आहे महेंद्र के, 1 वर्ष दारूपासून मद्यमुक्त. त्याचे आभार, अभिनंदन व्यक्त करतात सगळ्यांना, मला शुभेच्छा देतात. ते वातावरण जे होतं त्या वर्गातलं, बाबा 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 बाबा, खतरनाक वातावरण होतं.
माझी बायको रडते, पोरगी रडते, काका मामा चुलते बहीण सासू सासू हे धापाधाप सगळे रडतात. मला बोलायला बोलवलं होतं. मला त्यावेळी मला सर्दी आणि मला खोकला होता, कफ होता मला. मी माहीत माहीत नाही, मी बोलताना फक्त मी सुरुवात केली, माझं नाव महेंद्र, आणि मी शांत झालो. 13 मिनिटं बोलत नाही, शेवट 2 मिनिटं फक्त बोललो. ते पण रडत, डोळ्यातनं पाणी, नाकातनं पाणी, तोंडातनं पाणी, चांगलं झालेलं गुटगुटीत. पण मला बोलायला नाही जमलं. माझं माझं म्हणतो ना, माझं मनोगत व्यक्त करायला नाही जमलं. मी झालेलं कम्प्लीट एक भावनीशील, मी इमोशन मध्ये पूर्ण संपलेलं पूर्ण. ते वातावरण, ते सगळे आनंदाचे अश्रू बघून, त्यांच्या डोळ्यावरती बघून, माझ्या मुली लहान होत्या, हे सगळं वातावरण बघून मला ना वाटलं की नाही थांबत आता बॉस. हे यांच्यात जे चेहऱ्यावरती जे प्रसन्नता आहे, जे आज हास्य आहे, चांगला आज आनंदित आहे. तुला भडव्या, तुला त्या लोकांना आता राखरंगळी करायची तुझी हिंमत पण नाही. तू एकदा वाचलाय, तू कोणाला तोंड दाखवणार आहे? त्यांचा तू पूर्ण गुन्हे करायचा. मला अशी निश्चय केलं, काही मी बोललो पण असेल, आठवत नाही मला, 15 वर्ष अगोदर. पण वन डे टाइम, आजचा दिवस कार्यक्रम आहे आपला, दारूपासून लांब राहायचा आहे. स्वतःशी संकल्प केला. अल्कोहोलिक अनोनिमसचा मार्ग आहे, कुटुंबाचा सपोर्ट आहे, देवाची कृपा आहे, सगळ्या गोष्टी मिळून झालेल्या आहेत. आता बोललो मागे वळायचं नाही. भरपूर भरपूर काय केलं. आता जेवढं काय जे दुःख दिल्यात, यातना दिल्यात ना, त्याची परतफेड कशी करता येईल ते ते अल्कोहोलिक अनोनिमसचा कार्यक्रम सांगेल त्याप्रमाणे चालायचं, आणि ते करत गेलो. आज 15 वर्ष सोबत आहे. आपल्या मुक्त सखीला मी विचारू शकतो की मला किती वेळ टायमिंग आहे? बरोबर अजून अजून आहे, अर्धा तासच्या वर आहे, अर्धा तास आहे अजून. अच्छा ठीक आहे, ओके. मला 5 मिनिटं फक्त अगोदर सांगा. तर अल्कोहोलिक अनोनिमसची मीटिंग सुरू झाली. पहिले 1 वर्ष गुण्यागोविंदाने गेलं, आणि मला मला आवडलं ते. मला म्हणजे मी काय म्हणतो ते आपलं सांगायचं म्हणजे, एवढं कधी आयुष्यामध्ये विचार नाही केला की वयाच्या 39 वर्षी 365 दिवस मी दारूपासून लांब राहील. तर मला सण, मला घरातले गेट टुगेदर पार्ट्या, मला दारू लागायचीच. पण त्या वर्षभरामध्ये सण गेले, दिवाळी गेली, गणपती गेले, गटारी गेली, दहीहंडी गेली, सगळ्या गोष्टी दारूसाठी ज्या मला प्रेरणादायी होतं, आकर्षण होतं, या गोष्टी करत असताना मला दारूची मला आवड किंवा मला ओढ निर्माण नाही झाली. कारण मी काय म्हणतो ते, मी सरळ अल्कोहोलिक अनोनिमसच्या मार्गावरती मी चाललेलो. अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये आलो. माझी स्टोरी थोडीशी वेगळी आहे. आणि पहिले 2010 ते 2019 मी कम्प्लीट ड्राय सोबत होतो. या 8 वर्षामध्ये मला अल्कोहोलिक अनोनिमस, एका ठिकाणी मी एक 8 वर्षानंतर बांधव ड्राय सोबर, ड्राय नाही, थर्ड क्लास ड्राय सोबर, काही संबंध नाही. मला पहिलं वर्ष इनिशियल स्पॉन्सरनी मदत केली, दारूपासून लांब राहिलो, आणि मी मागे लागलो पैशाच्या मागे. नवागत संबंध नाही. इनिशियल स्पॉन्सरला मी थोडंसं वाऱ्यावर टाकलं, तू केली मदत, धन्यवाद, थँक्यू, तू तुझ्या घरी सुखी राहा, हे मी केलेलं आहे. अनुभव कथन करताना मला व्यवस्थित सगळ्या गोष्टींचा तुम्हाला लोकांना मला एक तुम्हाला आरसा दाखवायला लागणार की पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत मी गुडी आणि छान छान मी हे मेंबर नाही आहे. माझ्या आयुष्यामध्ये या 15 वर्षामध्ये भरपूर काय चढ उतार असे भरपूर काय माझ्याकडे प्रवासामध्ये घडलेले आहेत. मग 2011ला जेव्हा मी 1 वर्ष सोबर झालो, त्यानंतर माझ्या डोक्यातले किडे वळवळले. अभी अपने को पैसा मागताय, आध्यात्मिक प्रगती बाजूला, भौतिक प्रगती झाली पाहिजे. कारण बॅकलॉस, फार मोठा बॅकलॉस होता, कारण मी बेकार परिस्थितीमध्ये आलेलो. आणि त्याच्यानंतर मी जे पहिले 8 वर्ष जे मी पैशाच्या मागे लागलो, चांगली नोकरी बघितली, नोकरी कमावला लागलो, अंडर द टेबल मी रिश्वत घ्यायला लागलो. मी परचेस मॅनेजर होतो, मला कंपनीमध्ये आरटीजीएस याच्याचे, मी लोकांकडनं पैसे घ्यायचो रॉ मटेरियलचे. या सगळ्या म्हणजे ते म्हणतो ना, रिश्वतला काय बोलतात मला माहिती नाही कुठल्या भाषेमध्ये, पण मी पैसे घ्यायचो प्रत्येक गोष्टीचा. आणि त्या पैशामुळे ते पैसे सगळे घरी आणायचो. घरामध्ये पण दादागिरी, दारू मी सोडली, तुमच्यावरती सगळ्यांना उपकार केले आहेत, ही परोपकाराची भावना. आणि मग घरामध्ये त्या 8 वर्षामध्ये मग पूर्वी पण दारू पित असताना हात उगारायचो, आणि त्या 8 वर्षामध्ये पण मी हात उगार चालू केली ट्राय सोबत. सेम पण दारू थांबलेली. कधीतरी मिटिंगला जायचं, बर्थडे मिटिंगला समोसा खायचा, वडापाव, चहा पियाचो, केक पियाचो, कितीला पैसे टाकले नाही टाकले, कधीतरी जायचो त्या 8 वर्षामध्ये मिटिंगला, मूड आला तरच. इनिशियल स्पॉन्सर माझ्या मागे होते. पण नंतर झालं असं, नाईट विजिल, डे विजिल, नाईट विजिल जायचो चिकन बिर्याणी खायला,
नाईट विजयला शेवटचे जो सेशन असतात ना सेक्सचे, त्या सेक्सच्या सेशनला मला मला आकर्षण. अशा पद्धतीने पहिले 8 वर्ष काढली मी. ते 8 वर्ष काढली असताना माझ्या माझ्या आयुष्यामध्ये पुन्हा एक ओल्ड टायमर आला. त्यांनी माझे कान लिटरली पकडले. माझ्याच बिल्डिंग समोर मीटिंग होत होती प्रामाणिक समोर कळंबोलीची. मला बोलले की सर ते मला बोलले कारण मी त्यांचं ते माझ्या वयापेक्षा त्यांचं वय आता 60-65 आहे आताचं. माझ्यापेक्षा वयाने 20 वर्ष मोठे. सद्गुरू सोडा तो ओल्ड टायमर आहे तो. आणि तो मुंबईवरून आलेला आणि त्यांनी इथं न्यू पनवेल त्यांनी ग्रुप ओपन केला. त्या ग्रुपमध्ये मी येणं जाणं चालू केलं. पण त्याला माहिती पडलं की हा साला वरच्यावर यामध्ये खेळतोय. ओल्ड टायमर लई शार्प असतात. माझ्या बोटाखाली बॉम्ब लावलाय, बॉम्बची वात लावली आहे. माझा बॉम्ब फक्त फुटणार आणि मी उद्ध्वस्त होणार हे त्याला माहिती होतं. त्यांनी लिटरली कानाला हात लावले त्यांनी बोटांनी. मला बोलले ऐक 8 वर्ष दारू पासून लांब आहेस ठीक आहे. अजून पुढे जर अल्कोहोलिक अनोनिमसच्या मीटिंग मध्ये सातत्य आणि त्याच्याशी अप्रामाणिक केला किंवा तू खेळलास संस्थेबरोबर खेळलास तर फार मोठा चूक करतोयस. सरळ बोलला तो. हेच वास्तव बोलला. बॉम्ब लागलाय, वाच पेटलेली आहे, फक्त तू दारू प्यायची तुला बाकी आहे. आई शपथ मी हल्लो. मी लिटरली हल्लो. माझ्या डोक्यामध्ये पटकन तो चमत्कार घडला. मी बोललो हा यार आता नाही थांबलं तर कधीच नाही. आणि मी त्यावेळी म्हणजे 2011 पासून 2018 पासून ते आतापर्यंत 26 हे गेली 8 वर्ष मी रेग्युलर अल्कोहोलिक अनोनिमसच्या मीटिंग करतो. रेग्युलर ओल्ड टाइमच्या टच मध्ये आहे. न्यू कमर आणि अल्कोहोलिक मॅनेज माझी आहे. आणि अल्कोहोलिक अनोनिमसची सेवा ही जबरदस्त जीवाच्या पलीकडे करतोय मी. माझ्या पायाचं दुखणं आहे, घरामध्ये प्रॉब्लेम्स आहेत, आई वडील आजारी आहेत, माझ्या नोकरीचे मध्ये हे आहेत. मी आज गेली 8 वर्ष छाती ठोकपणे सांगू शकतो तुम्हा लोकांना आज. कारण ते सत्य आहे. त्रिकालाबाई सत्य आहे, काळा दगडावरची पांढरी रेष आहे. आज अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये मी आहे. वाईट पण तुम्हाला सांगितलं 8 वर्ष काय वाट लावली मध्ये आणि चांगलं पण सांगितलं. 15 वर्ष त्याच्यामध्ये पहिली 8 वर्ष आणि आताची 8 वर्ष जमीन अस्मानचा फरक आहे. पण जेव्हा तो माणूस माझ्या जीवनामध्ये आला ऍज अ ओल्ड टाइमर आणि मला काहीतरी 8 वर्ष झाले त्याला 30 वर्ष 25 पकडा त्याला आता 31-32 झाले. तो मला सांगत गेला की अरे तू ही 7-8 वर्ष तुझी फुकट केली राजा. तू नुसतं तुझं घर ठीक आहे, घर पाहिजे, पैसा पाहिजे, रोटी कपड्यावर मकान पाहिजे ठीक आहे, पण ही जी तुझ्या डोक्यामध्ये जी डोकं तुला शांत ठेवण्याची जी प्रक्रिया जिथं जे घर आहे सांगितलं ना घरकाम आणि मिटिंग हे तुला माहिती आहे ना. महेंद्र म्हणून मला आज याद मारतो. मी त्याला बाबा म्हणून हाक मारतो. तर ते कुठे आहे? तो एक कोण मिसिंग आहे ना. तूच मिसिंग होशील आयुष्यामधनं. बसतील मग घरातले सगळे येतील फुटपाथ वरती. तर मी त्यांना बोल बाबा बोला काय करायचं. मला बोल हे सेवेमध्ये ये. अरे मला कसं सेवा साला चहाचा कप ताट जेवणाचं ताट हे सगळं मला माणसं पाहिजे घरामध्ये. सेवा पटकन फ्लॅशबॅक मध्ये गेलो आणि लगेच ईश्वर भाऊन आठवला. अरे बाबा बोललो यार त्या माणसाने माझ्यासाठी काय केलंय हे मी त्या नारायण भाऊंना बोलून दाखवलं. सेम ते तू विसरलास. विसरपुळा आजार आहे, भुलण्यावर भुलाने वाले बिमारी. आज जे काय आहे तू त्या व्यक्तीच्या ठीक आहे त्या व्यक्तीला आपल्याला प्राधान्य द्यायचं व्यक्तीपेक्षा तत्व ना. पण ती व्यक्ती होती ना. हो ना भाऊ बोललो त्या माणसाने मला भरपूर म्हणजे सवड येत नाही. कर सुरुवात मग. आजही आपल्याकडे बांधव येतात नवीन त्यांना मदत करायला सुरुवात कर. ही सेवा आहे. काही ठिकाणी आपल्याला संदेश पोहोचवायचे आहेत. खेडेगावामध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये, सोसायट्यांमध्ये, महाविद्यालय, पोलीस स्टेशन, रेल्वे स्टेशन मी करतो. तेव्हा ते मस्तपैकी त्यांचं काम चालू होतं आमच्या नारायण भाऊंचं. आणि ते मला घेऊन फिरायचे. सत्य परिस्थिती आहे. कोरोना 2 वर्ष येण्याच्या अगोदर. आणि तेव्हापासून मला जी ती चव लागली ना. सॉरी टू से मी नारायण भाऊला मागे टाकला. सॉरी टू से म्हणजे माफी मागतो. नारायण भाऊ ऐकत असतील की आमचे पनवेलचे बांधव मी लिटरली मागे टाकला. मी एकला पण नाही ठेवलाय. मागे टाकला म्हणलं म्हणजे मला काय स्पर्धेमध्ये उतरायचं नव्हतं की माझं नाव मोठं झालं पाहिजे, मला प्रतिष्ठा भेटली पाहिजे. ए मध्ये नवीन बांधवाला सोबर करणारा मिस परमेश्वर, मिस जग जाता, पनवेल का भाई कोण, पनवेल का किंग कोण, पनवेल का डॉन कोण नाही ना. ही भावना आलेली येऊन जाते ती भावना. नवीन बांधवाला की बाबा ये माझ्याबरोबर राहा भाऊ सोबत होशील. मी लय भारी माणूस आहे काय पाहिजे वडापाव आगे चल पिक्चरला जाऊ चल पिक्चरला कुठे जायचं नागपूरला चल खर्च करतो ना मी पण माझं नाव काढ सोबत राहा. हे पण सगळे धंदे सगळे केलेले आहेत. हे 5वीला पुजलेले आहेत. ते ऑटोमॅटिक ती प्रतिष्ठा मान सन्मान कोणाला नको आहे हो.
हे नको कोणाला, सगळ्यांना पाहिजे. एवढा भुकेला आहे, एवढा लेह भुकेला आहे. मी तर कोणाच्या बाबतीत चांगलं केलं तर त्यांनी थोडंफार तरी 5% तरी माझ्या बाबतीत सोपं सोपं साधू साधू चांगलं चांगलं बोललं पाहिजे. मग तो नाही बोलला तर मग माझा अपेक्षा भंग म्हणजे झाला माझा जीवन दुःखी. मग 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 फ्रस्ट्रेशन, मग मी डिस्टर्ब होणार. मग हे सगळ्या गोष्टीत मी गेलेलो आहे. त्याच्यानंतर अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये जेव्हा कोरोना आला, त्या कोरोनामध्ये मग ती ऑनलाईन मिटिंग, नवीन बांधवांना जॉईनिंग करून घ्यायचं, त्यांच्याशी ऑनलाईन. आजही तुम्हाला मला कल्पना नसेल, रात्री 11ची मीटिंग असते, जी गेली आज 5-6 वर्ष आहे. आमचा नवी मुंबईचा निलेश या मिटिंगला आलेला आहे. तो आज मीटिंग सगळी सांभाळतो इन्स्टेड ऑफ मी. ती मीटिंग स्टार्ट केली, ती मीटिंग आजही चालू आहे. आजही ह्या ऑनलाईन मीटिंगमुळे त्या टायमाला आणि आजही निलेश टायमाला भरपूर लोक सोबत आहेत ऑनलाईन मीटिंगमुळे. हे माझ्यामुळे नाहीये, हे मला करता आलं. काहीतरी एक कुठेतरी म्हणतो ना एखादा म्हणजे एक काहीतरी चालू राहिलं पाहिजे यार. अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये कोरोना आला, पूर्ण झालं, जीवन विस्कळीत झालं, सगळ्यात कामधंदे बंद, सगळ्या ठिकाणी बंद बंद बंद. ऑनलाईन मीटिंग आहे ना, सोशल मीडिया, त्या मार्गाने नागपूर म्हणा, लातूर म्हणा, उज्जैन, दिल्ली, पंजाब, कुठे कुठे, गुजरात पुन्हा बिना महाराष्ट्र सोडून द्या, त्याच्या भागून लोक आजही सोबत आहेत. आता मी नागपूरला चंद्रपूरला वर्षात एकदा, तो लोक मला आजही म्हणतात, महेंद्र भाई वो 11 बजे का ऑनलाइन मीटिंग था ना गुजरात को, आप बात करते थे, आप मीटिंग चल रहे थे, हम आज उसके वजह सोबर है विदाउट फिजिकल मीटिंग. त्या फक्त त्या ना फिर त्या ग्रुपमुळे, त्या मीटिंगमुळे. रात्रीची मीटिंग 11 वाजता चालू व्हायची, पुरी 12 चालू व्हायची, 12 ते 2 रात्रभर धिंगाणा. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत का, तर मी करू शकलो. माझ्यामध्ये भावना काय अल्कोहोलिक मधलं काहीतरी देणं आहे भाऊ, काहीतरी द्यायचं आहे, कुठल्या मार्गाने द्यायचं आहे. लोक कशी घेतात, तो मोठेपणा करतो, त्याची भाषा बरोबर नाहीये, तो रागिष्ट आहे, डझंट मॅटर यार. तुमच्या बोलण्यानंतर मी थोडी सेवा बंद करणार आहे. उद्दिष्ट माझं एकच आहे, माझ्या मनाला माहिती आहे, निस्वार्थ सेवा. माझा पर्पज मला माहिती आहे. समोरचा माणूस दारू बसून लांब राहायला पाहिजे यार. आईच्या गावात जाऊन दे, मला ते टेन्शन नाहीये, कसं पण राहायला पाहिजे. जोपर्यंत समोरचा माणूस मला येऊन बोलत नाही ना, ए भाऊ, ए ओल्ड टायमर, साल्या, हे म्हाताऱ्या माणसा माझ्या नादीला म्हणून मी सोडून दिला विषय. जेव्हा एखादा न्यू कमरला माझ्याबद्दल त्रास होतोय, मी विषय सोडून दिला. बाबा दुसरं बघ, चुकी झाली माझ्याकडनं, माझं नेचर, माझं वागणूक तुला नाही आवडत, ओके, काहीच इश्यू नाहीये. असे किती येतील? 20 समोर टार्गेट ठेवल्यानंतर 2-3 येतील. 20च्या 20 आल्यानंतर 20च्या 20 जरी मला जर इग्नोर केला तर मी नालायक माणूस आहे. मला हे सोडली पाहिजे, मला हे सेवा केलीच नाही पाहिजे. नाही लोकांना पडत तुझी सेवा, त्यांची दूरदृष्टी बरोबर आहे, तू चुकीच आहेस. पण 20 मधल्यानी दोघांनी जर मला इग्नोर केलं आणि 18 जण मला अप्रिशिएट करतात, शो मस्ट गो ऑन, चालूच पाहिजे. हे असं घडतंय आज मध्ये. आज 30-35 जरी माझ्या डोळ्यासमोर असतील की मी समोर, आता आमचा एक ग्रुप आहे, तो व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये नवीन बंधाने मी अरेंज करतो, त्यांचे सगळे टाइम टेबल लावतो मी. हे कोणालाच माहिती नाहीये. एक दिवस मी मोजतो त्यांचे, 1 महिना, 2 महिने, 4 महिने, 8 महिने, 1 वर्षाच्या नंतर त्यांना बाहेर काढतो. हे का करतो मी? 24 तासामध्ये माझे 8 तासाची माझी शिफ्ट आहे रोटेशन मध्ये. 8 तास मी काय म्हणतात ते झोपतो, उरलेले 8 तास त्याचे 1.5 तासाची कधी फिजिकल मिटिंग, नाही तर माझ्या घरामध्ये कॉल सेंटर चालू असतं. आज काम करण्याची जी पद्धत आहे, घरामध्ये जे नवीन बांधवांशी बोलणं, अवेअरनेस वगैरे, कुठे काय प्लॅनिंग वगैरे करणं, आंतरसमूहाच्या मदतीने, जे सर्व आंतरसमूह मदत मागतं ना, भाऊ तुम्ही याल का, स्टॉलवर बसाल का, जावं लागतं. घरचं काम नाही ना ते, आंतरसमूहाचं पण काम नाहीये. मी पण रिस्पॉन्सिबल आहे. तो अवेअरनेस का त्या लोकांनी केलं मग त्या लोकांचा नाही, मला जावं लागणार. कारण तो मद्यपी कोणाचा पण तो नसतो, तो संभाव्य मद्यपी असतो. त्याला मेसेज पद्धतीचं काम, एक चांगलं काम जेव्हा वरचा परमेश्वर बघतो की बाबा, हा बाबा, मी सांगतो तुम्हाला एक गोष्ट, आता बोलता बोलता थोडासा हलकासा विषय चेंज करतो. वयाच्या 39 वर्षी जेव्हा डेपोमध्ये झोपलो, 27 किलो वजन, घाणेरड्या अवस्थेमध्ये, क्रोनिक अल्कोहोलिक मध्ये, आणि आज जेव्हा बघतो ना, तेव्हा मला आज कळतं की देवाचं नियोजन, देवाचं प्रयोजन, देवाचं पूर्ण प्लॅनिंग मला त्यांनी जिवंत का ठेवला माहिती आहे का? मला वैयक्तिक, माझं म्हणतोय मी, तुमच्याबद्दल मला बोलायची माझे काय हे नाहीये. त्यांनी मला आज का जिवंत ठेवला, की देवाने म्हणतलं, मला असं विचारलं की सर ह्याला जर सोबर केला, त्याच्या मदतीने, देवाच्या इच्छेने किंवा त्याच्या कृपेने, तर हा पुढे जाऊन लोकांसाठी काम करू शकतो, म्हणून त्यांनी मला जिवंत ठेवला. हे मी म्हणतो ना, ते आपली 11वी पायरी,
प्राधान्य ध्यान, कॉन्शियस कॉन्टॅक्ट, हे मी ओळखलं आहे देवाच्या मनात काय आहे ते. आणि देवानी पण ओळखलं ही आमची आमची छुपी म्हणून म्हणजे ते छुपी सरकार आहे, हे मी ओळखून गेलो यार. माझ्यासारख्या माणसाला त्यांनी मारून टाकलं पाहिजे होतं यार. मला मी सांगतो तुम्हाला, पण मला नाही जिवंत ठेवलं पाहिजे होतं. या आई बाबांची सेवा करायला, माझं कुटुंब व्यवस्थित चालवायला माझी लायकी नाही यार हो. नाही लायकी माझी. लय विचार करतो मी, 16 वर्षा अगोदर मेला पाहिजे होता वयाच्या 45 वर्षी, फोटो लागला पाहिजे होता, पण ते जीवन दिलं ना, कळून चुकलं. हे पैसा कमवण्यासाठी अजून काय घरभर, हे घरदार चालणार. नोकरी दारू पासून लांब राहिलो, मिटिंग केली, दारू पासून लांब राहिलो, इथं सभासद मिळवलं, नोकरी केली, पैसा आला, प्रपंच चालणार. सर्व येणाऱ्या गोष्टी ह्या मॅथमॅटिक कॅल्क्युलेशन साध्या गोष्टी आहेत, या लहान पोराला पण कळेल. हे 5वीला पोचलेले आहेत. पण अल्कोहोलिक अनोनिमसचा जो मोठा जो पर्पज आहे काय, तो साला तो पवित्र आणि चांगला पाक उद्देश आहे. हा उद्देश लक्षात आला पाहिजे प्रत्येक मेंबरच्या. नाही, प्रत्येक मेंबर नाही, तो बघत नाही, तो वाचत नाही यार, तो आतून नाही घेत काळजीपूर्वक. फार गरज आहे, फार काळाची गरज आहे आता. आणि आता ते एवढं सोपं झालं ना सोशल मीडियामुळे. आता तर आपली प्रसार इतका जोरात चाललाय. पण तरी पण त्यातल्या त्यात मी सोबत झालो ना, 20 साल सोबत हो गया ना, मालूम पड गया ना, वन डे टाइम, फर्स्ट ड्रिंक द टाइम, चलो झालो सोबत. काय परवडत नाही. शेजारी माणूस दारू पिऊन मरतो, त्याला संदेश देऊ शकत नाही. असे पण काही काही ओल्ड टायमर आहेत, सोसायटीमध्ये आहेत, नातेवाईकांमध्ये काका मामा मरतोय, कंपनीमध्ये तुमच्या साहेब ऑफिसमध्ये प्रॉब्लेम आहे. स्वतःची अनोनिमिटी जपून तुम्ही आज मिटिंगला तुम्ही संदेश पोहोचवू शकत नाही. वाईट वाटतं, कुठेतरी वाईट वाटतं. अरे तुम्ही नका देऊ ना, दुसरा ओल्ड टायमर बघा ज्याला तो देऊ शकतो. हे पण करू शकतो. आपल्याकडे पर्याय आहेत, पर्याय. मी तर पूर्ण नागडाच आहे. मी भर चौकामध्ये मी सांगतो माझं नाव एवढं, मी शाळेत मला घाबरत नाही. मी माझ्या सोसायटीमध्ये आता नवीन ठिकाणी राहिलो, 2 महिन्यापूर्वी मी वॉचमॅन दिला मेसेज. पहिला मी शराब पिता था, अभी तुमको शराब का प्रॉब्लेम है, आओ मीटिंग में. त्याच्या व्हॉट्सअप आहे. नाईट ड्युटी करतो, 24 तास मोबाईल बघतो, व्हॉट्सअपवर सगळं पाठवून दिलं. जब मैं तो आ जाऊ होता, तुमको आने करेगा तो मेरे को कॉल करो, तुमको मैं लेके जाएगा. 1 महिना जरा पाणी पितो. तर अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये आल्यानंतर मी नवगतांना कशी मदत करतो, याच्या मागचा जो माझा जो पर्पज आहे, हा माझा पर्पज असलाय ना. पर्पज आमच्याकडे सतीश भाऊ आहे, अल्सरची सर्व्हिस. म्हणजे काही कुठलीच भावना नाही ठेवायची. म्हणजे निस्वार्थ सेवा ही याची शब्द आहे ना, निस्वार्थ सेवा म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, एक हे म्हणतो आपण निस्वार्थ सेवा म्हणजे त्याला स्वार्थच ठेवायचा नाही. डोक्यामध्ये विचार पण नाही आला पाहिजे की आपण ह्या गोष्टीचं म्हणतो ना, ते काय म्हणतो ते त्याला काय म्हणतात त्याला, डोक्यात नाही गेलं माझ्या पटकन. एक मनामध्ये की मला त्याच्याकडून मला परत काहीतरी पाहिजे आहे. या गोष्टी ज्या आहेत ना, ते मी विचार पण नाही करू शकत की मला त्यांच्याकडे मला पाहिजे. तर ह्या गोष्टींचा विचार झाला पाहिजे. अल्कोहोलिक अनोनिमसच्या जेव्हा मी नवागतांबरोबर जेव्हा मी राहतो ना, तर मला काही गोष्टींचे मला एक, जेव्हा मी वर्किंग विथ अदर याच्यामध्ये जेव्हा मी बघतो, एक बिग बुक वाचलेला आहे, 7वं प्रकरण जे आहे, इतरांच्या सहकार्याने, मला फार बरं वाटतं. जेव्हा न्यू कमर जेव्हा त्याची तो पहिली मिटिंग करतो न्यू कमर, तेव्हा मला माझी पहिली मिटिंग आठवते. ही पहिली गोष्ट मी आयुष्यभर मला विसरायची नाहीये. त्याची परिस्थिती, त्याचं काय म्हणतात, त्याचं ते बॉडी लँग्वेज, हे मला व्यवस्थित त्याची पूर्ण माहिती मला घेतली पाहिजे. त्या पद्धतीने मला त्याच्याशी मला बोलायचं आहे ना. त्याच्यावरती प्रेशराईज जबरदस्तीवर करून काय मिळणार नाही. हे मी पूर्वी करायचो, मध्यंतरीच्या काळामध्ये पण करायचो, मान्य करतो मी. पण काय शेवटी ती माझी ती म्हणतो ना, एक माझी पर्सनॅलिटीच तशी आहे. आणि मला काय ते ढोंग वगैरे करून अति नम्रता करून मला दाखवायचं पण नाही. मी आहे असंच त्या न्यू कमरच्या समोर मला प्रेझेंट करायचं आहे. मला ढोंग करून किंवा मला एकदम नाटकं करून त्याच्यासमोर सज्जन आणि सौजन्याशी मला वागायचं नाहीये. बाबा माझं असं झालंय, अल्कोहोलिक अनोनिमस आहे, ही मीटिंग आहे, की तुला ही मीटिंग दारूपासून लांब ठेवू शकते. आमचं झालंय, तुझं पण चांगलं होणार. जे मला भेटलं ते तुला भेटू शकतं. मला जे अनुभव सांगायचे, मी कसा पित होतो, दारूमुळे माझी काय वाताहत झाली, त्या अनुभवाशी त्याला मिळते होते संबंध सांगायचे.
त्याला व्यवस्थित त्याला मिटिंग संपल्यानंतर त्याच्या बाहेर घेऊन त्याच्या खांद्यावरती हात टाका. त्याला प्रेम माया मिळाली पाहिजे, ममता पाहिजे. त्याला एका गोष्टीची जाणीव करून दिली पाहिजे, बाबा तू एकटा नाहीये. हे सर्वजण अल्कोहोलिक अनोनिमस मी आम्ही आहोत ना तुझ्या बरोबर आहे. कारण एकेकाळी मी एकटा पडलेलो इकडे. आणि अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये म्हणतात की दारूशिवाय जीवन सुंदर आहे. आणि आम्ही ते अनुभवत आहोत की वारंवार वारंवार त्याला ताकद द्यायची. त्याला ताकदीचा कार्यक्रम आहे. त्याला अनुभव आहे अल्कोहोलिक अनोनिमसच्या मीटिंग मध्ये मिळणारच मिळणार. आशेचा किरण आहे, नवीन बांधव पण आशेचा किरण आहे. तो पुढे जाऊन आपली गुरु किल्ली आहे. नवीन मध्ये पुढे जाऊन तो कोणाच्या तरी तो अजून तो उपयोगी पडू शकतो. तर त्याला ह्या पद्धतीने त्याला तो एक ट्रीट करा किंवा त्याला एखादी ट्रीटमेंट द्या की त्याला एवढं प्रेम द्या की तो आयुष्यामध्ये या गोष्टीचं विसरलं नाही पाहिजे. आज आहेत ना, आज जेव्हा जेव्हा मी पुन्हा जेव्हा मी आज जेव्हा ते न्यूकमर होते तेव्हा ते मला आज बोलतात, महेंद्र भाऊ तुमची पहिली शेअरिंग मला आवडली, महेंद्र भाऊ तुम्ही आम्हाला इकडे घेऊन गेलं, तुमचे उपकार बोलू शकत नाही पण तुमची मदत त्या टायमाला आम्हाला झाली. आज आमचा पाया फाउंडेशन आज मजबूत झालं. जेव्हा हे मी ऐकतो ना फक्त एक गोष्टीचा फायदा होतो मला, अजून काम केलं पाहिजे, अजून काम केलं पाहिजे. इथं थांबायचं नाहीये. काही लोकांना फरक पडतोय महेंद्र, फरक पडतोय बाबा, थांबायचं नाही. त्यांना फरक पडत नाहीये ते त्यांच्या हाताने आज मीटिंग करत नाहीयेत, दारूपासून लांब आहेत, आपल्याशी बोलत नाहीयेत, नो मॅटर. त्यांच्या हिशोबाने त्यांना जगू द्या. त्यांना त्यांच्या जीवावर सोडून द्या. ते त्यांचा कार्यक्रम करते. आपण प्रत्येक वेळी त्यांना समजून सांगितलेलं आहे इनिशियल स्टेजला, पहिल्या दिवसापासून नवीन बांधवल्यानंतर सर्वांना व्यवस्थित एक म्हणतो ना एक व्यवस्थित प्रोसिजर सांगितलेलं आहे. पुन्हा कालांतराने तेच न्यू कमर आपल्याला भारी पडतात. याचे पण अनुभव आहेत, कटुभाऊ अनुभव आहेत. काही लोकांना माझा स्वभाव आवडत नाही, ते लोक सरळ ऍक्सेप्ट घेतात, नको महेंद्र भाऊ तुम्ही जोर जबरदस्ती करता, तुम्ही घाबरवता, तुम्ही आम्हाला दम देता. मी बोललो ठीक आहे भाऊ, माझा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला त्रास होतो, व्हा बाजूला. दुसरा एका चांगला ओल्ड टाइमर पकड, त्याचा हात पकडा, महेंद्र भाऊंना बाजूला घ्या. एवढं सोपं करू शकतो आपण. लेट गो करा. आणि तुम्ही मला पाहिजेच असं माझा अट्ट नाहीये. तू नाही तो कोई और सही, और नाही तो कोई और सही. न्यू बांधव येतच राहणार आहे. नाही पटलं सोडून द्या. म्हणून सांगतो अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये चांगलं काय वाईट काय, जे चांगलं आहे ते उचला, वाईट आहे ते जागोती फेकून द्या. त्या मीटिंग मध्ये किंवा त्या फोन टेलिफिकेशन कम्युनिकेशन मध्ये किंवा आपण एखाद्याशी बोलतो एखाद्या सुपर मीटिंग मध्ये, चांगलं आहे ते उठला. नवीन बांधवांना मी प्रेरित करेन, सर्वच ओल्ड टाइमर चांगले असतात असे नाहीये. भावना एकच असते, भाषा वेगळी असते, व्यक्ती त्याच्या प्रवृत्ती, प्रत्येकाचे कॅरेक्टर वेगळे आहेत. कोणाचा आवाज खमक्या असतो, कोण शांतपणे बोलतो, कोण प्रेमळ बोलतो, कोण आध्यात्मिक बोलतो, कोण गावंढळ बोलतो. तर नवीन बांधवांना मी सांगेन काय चांगलं का वाईट याची पहिल्यांदा एक तुम्ही डोक्यामध्ये एक पहिली जाण ठेवा. तो काय बोलतो आपल्या बाजूने ते योग्य आहे का ते ठरवा. तर त्याला होला हो बोलवा. आयदर तुम्हाला वाटत असेल की हा आपल्याला पुढे जाऊन त्रास होणार किंवा भारी पडणार किंवा दारू पुढे आपल्याला त्रास होणार आहे, किंवा दारू पिणारच असं नाहीये, पण हा आपल्याला थोडस कसं असतं, नवीन बांधव जेव्हा ए मध्ये जेव्हा येतो ना आपल्या, तेव्हा तो भारी गोष्टी, समस्या, प्रश्न, कर्जाचे डोंगर, घरातले तुटलेले सगळे संबंध, माझं पुढे कसं होईल, या सगळ्या गोष्टी घेऊन येतो तो. आणि त्याच्यामध्ये त्याला नवीन बांधव असताना त्याला अल्कोहोलिक अनोनिमस हा त्याला कम्फर्ट झोन आणि सेफ झोन वाटतो. आणि तिथं पण त्याला जर हे जर नाही भेटलं तर बिचारा बाहेर पडेल, किंवा तो तिथंच असून तो दारूपासून लांब राहील पण दिसत बसेल. त्याला आपल्याला एक चालना दिली पाहिजे. तर हे नवीन बांधवांना सांगेन की सगळ्या गोष्टीची पूर्तता करा. आणि नवीन बांधवांना पुन्हा मी अजून एक सांगेन की जोपर्यंत हा जो बांधव, जो तुमचा जो जुना बांधव, जो तुम्हाला ज्या पद्धतीने काय प्रयत्न करतोय कुठल्या ना कुठल्या मार्गाने, हे आयुष्यभर विसरता कामा नये. ही तुमची मोठी शिदोरी आहे, लक्षात घ्या. त्याचे तुम्हाला त्याची जर परतफेड करायची असेल, हे माझं आव्हान नाहीये की कराच, उपदेश आहे, केलंच पाहिजे, जबरदस्ती आहे, पुढे असं क्लॉज नाहीये, लिहून नाही ठेवलं. पण पास इट ऑन, कॅरी द मेसेज, इच वन रिच वन अँड ब्रिंग वन. या सगळ्या गोष्टी ज्या सगळ्या लिहून ठेवल्यात ना, त्या आपल्याच लिहून ठेवलं. मला जे भेटलंय ते पुढे मला दिलंच पाहिजे. माझ्याकडे कायच ठेवायचं नाहीये. ठेवल्यानंतर त्याला बुरशी लागणार, दिल्यानंतर मला काहीतरी एक मोठाच्या मोठा अल्कोहोलिक अनोनिमस, त्याची उच्च शक्ती, देवाची कृपा मला आशीर्वाद देणार. मी कधी कोणाच्या कामी उपयोगी पडेल नाही सांगू शकत.
नोबडी नोज. कधी कोण माझ्या एका वाक्याने एका शब्दाने मी केलेल्या सेवेमुळे सोबत राहील नाही माहिती. या सगळ्या गोष्टी आहेत नवीन बांधवांच्या बाबतीमध्ये. नवीन बांधव आणि मी आणि नवीन बांधव ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. जेवढी नवीन बांधवांना जेवढं म्हणतो ना आपण की अल्कोहोलिक अनोनिमसच्या मीटिंगची गरज आहे, त्या दुपटीने मला गरज आहे एक ओल्ड टायमर मध्ये. मी आज ही मीटिंग फक्त एका गोष्टीसाठी करतो, दारूपासून लांब राहण्यासाठी तर आहेच, पण कोणतरी आता 7:10 वर्गामध्ये येईल, 7:20 येईल, 7:30 येईल, एकटा येईल, धडपडत येईल, कुटुंबाबरोबर येईल. मी आजही माझे त्या वर्गामध्ये त्या क्लासरूम मध्ये त्या दरवाजाकडे लक्ष असतात माझे. मी क्लिअर कट सांगतो, मीटिंग मध्ये रस आहे ना आहे तो भाग वेगळा. 15 वर्ष झाले दारूपासून लांब आहे, फाउंडेशन मजबूत आहे, दारूचा आज तो थॉट नाही आहे, तो डोक्यामध्ये काहीच नाहीये. पण मीटिंग फक्त आज एकच आणि एक. आता येईल माझा भाऊ, थोड्या वेळाने येईल, त्या मीटिंग मध्ये तीच वाट बघतो असं डोळ्यात तेल घालून. नवीन बांधव पाहिजे यार. नवीन बांधव जर नसेल तर त्याच ओल्ड टाइमची तीच जुनी कॅसेट, मग इधर गिरा मग उधर गिरा, आम्ही पूर्वी कसे होतो, माझ्यातून कुठल्या चुका घडल्या आणि मी आता कसं आहे, हीच कॅसेट ऐकायची आणि त्याच स्थळामध्ये त्याच टप्प्यामध्ये राहायचं. नवीन बांधव आल्यानंतर नंतर तो पोलीस मध्ये अनुभव सांगणार, वकिलीमध्ये सांगणार, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये डॉक्टरचे अनुभव सांगणार. ते अनुभव माझ्या डोक्यामध्ये प्रकाश टाकणार. ते वयाच्या 24व्या वर्षी येतात, 26व्या वर्षी येतात, 30 वर्ष येतात. ते अनुभव मला अजून चालना देणारे आहेत. अशी पण लोक आहेत की वयाच्या 24व्या वर्षी, 17व्या वर्षी आमच्याकडे आहेत मध्ये 20व्या वर्षी लोक ए मध्ये आले, सोबत राहिलेली आहेत. मला फार उशीर झाला. नवीन बांधव काय काय माझ्यासाठी घेऊन येईल ना, नाही सांगू शकत. माझे अनुभव त्यांच्यासमोर छोटेसे असतील, एवढी ते लोकांनी वाचत केलेले असतात. माझ्यानंतर मी असे पण अनुभव ऐकलेले आहेत. थोडं सांगतो 1-2 मिनिटामध्ये, एका मिनिटामध्ये. मी एरिया पण नाही सांगत नाही, अनोनिमिटी पण सांगत नाही, नाव पण नाही सांगत. की ए मध्ये असे पण अनुभव आहेत की साले बलात्कार केलेले आहेत, सजा कपूनवर खेळलेले आहेत, बँकेवरती जोडं टाकलेले आहेत, खून केलेले आहेत, चोऱ्या माऱ्या लपडी बिपडी ह्या तर सगळ्या गोष्टी कॉमन आहेत. पण हे वरचे 4 अनुभव सांगितले ना, हे माझ्यापेक्षा पण भारी लोक आहेत. मला वाटलं की चला मीच वाटवाट केलं. जेव्हा हे मी वेगवेगळ्या एरियामध्ये महाराष्ट्रामध्ये मी जेव्हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये जेव्हा मी फिरतो, जातो मिटिंगला, तेव्हा हे अनुभव जेव्हा मी ऐकतो, सजा कापून आलोय, खून केले आहेत, अमुक केलंय, तमुक केले आहे, आणि ती संबंध मी बोललो तिच्या आईला बोललो, महेंद्र सगळा चुतिया, तू काहीच नाही, तू चिंदी आहेस, तू एवढी दारू कोण एवढी पत वाटोळे केल्यास. हे लोक तर भारी भारी आहेत हे लोक. म्हणून सांगतो अल्कोहोलिक अनोनिमसचा आजार नवगताना सांगतो फार महाभयंकर आहे. जीव घेणा आजार आहे, कौटुंबिक आजार आहे, मनाला लागलेला आजार आहे. याच्यासाठी जुन्या सभासदांचा हात पकडा, इनिशियल स्पॉन्सर ठेवा, केलाच पाहिजे. एकटा काही करू शकत नाही. मी मिटिंगला येणार, किती टाकणार, पैसे चहा पिणार आणि जाणार. नका एकटे येऊ नका, एकटे जाऊ नका. ठेवा ना कोणतरी एक साईड सपोर्ट, एक बॉडीगार्ड. असं बोलतोय फक्त मी, पण जरुरी आहे. तो जर तुम्हाला, तो पण तुमचा इनिशियल स्पॉन्सर तुमच्या मनासारखा, तुम्हाला प्रेम, तुम्ही चॉईस, तुमच्यावरती चॉईस आहे ती. तो तुमच्यावरती हक्क गाजवणारा किंवा प्रेशर करण्याचा नका करू त्याच्याबरोबर. चांगलं वाटत तर ठेवा त्याच्याबरोबर, पण कळपच राहा. 2 माणसं पण कळप झाले, 24 बरोबर कळपा बरोबर तुम्हाला राहायची गरज नाही. ती मिटिंग मध्ये आल्यानंतर तो ग्रुप फेलोशिप, ग्रुप थेरपी, तो कळप तयार होतो, तो झुंड तयार होते, याचा भेटण्याची शाळा चालू होते. पण जेव्हा जाल त्या वयाला त्या इनिशियल स्पॉन्सर बरोबर राहा, त्याचं म्हणणं ऐका, तू काय बोलतो ते काय ऐका, तुमचे प्रश्न चालू ठेवा. हे नवीन बांधवांनी केले पाहिजे. इनिशियल पहिल्या वर्षासाठी 3 महिने, 6 महिने, 9 महिने तुमचं फाउंडेशन लय मजबूत होणार. एकटा काय करू शकत नाही सांगतो तुम्हाला पुन्हा एकदा मी. कोणाचा तरी हात पकडा, टी शर्ट जीन्स पकडा, कोणत्या तरी घ्या, सोडू नका त्याला. आणि एक करत असताना त्यांनी दिलेले जे प्रेम आहे, माया आहे, सगळ्या गोष्टी आहेत, सगळ्या गोष्टी गॅदर करा, नॉलेज गॅदर करा. मला काय भेटले त्या वर्षभरामध्ये त्या नवीन बांधव तुमच्या लोकांना, आणि तुम्हाला कोणाला कसं परतफेड करायचं, कुठल्या मार्गाने करतात ते बघा. 2 पैसे कमवल्यानंतर ए मध्ये आल्यानंतर जेव्हा तुम्हाला वाटतं त्या पैसा माझ्यापर्यंत राहिला पाहिजे, कुटुंबापर्यंत, नाही, त्या पैशावरती त्या येणाऱ्या नवीन बांधवाचा पण हक्क आहे. पैशाची मदत अजिबात करू नका. दे बा, वडापाव खा, पाणीपुरी खा, दाबेली खा, भजी खा, चाय पी, कॉफी पी, कोल्ड्रिंक पिऊ आपण. आज आपल्याकडे वेळ आहे, आज आपण जाऊ पिक्चरला, संध्याकाळी पिक्चर कोणतं मिटिंग करू, केलेलं आहे मी. मुंबईच्या मिटिंग करू, केलेलं आहे मी. जे माझ्या होम ग्रुपच्या मिटिंग आहे, पुणे मधल्या सर्व केलेलं आहे. 365 दिवस आणि 380 मिटिंग पुढे पहिल्या वर्षामध्ये काहीतरी आहे की नाही. हे कशामुळे झालं, त्यांनी पाठलाग केला हो.
पाटलाग ससेमिरा फॉलोअप त्यांनी फॉलोअप म्हणजे काय? आज मला लोक फॉलोअपचा बादशाह म्हणतात बंगालमध्ये. हाय, खरी गोष्ट आहे. मी माझ्याकडे कॉल आला, माझ्याकडे एखादा नंबर आला, मी नाही थांबत. जनजागृती अरेंजमेंट, जनजागृती करणार, जनजागृतीचे संदेश पोहोचवल्यानंतर 12 स्टेप होणार. 12 स्टेप नंतर त्याच्यानंतर तो मीटिंग मध्ये येणार. मीटिंग मध्ये आल्यानंतर तो पुढचे 7 दिवस मीटिंग करतो की नाही करतो त्याचा फॉलोअप करणे, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. लहान मुलांचे खेळ आहे ते. हे माझ्या भाषेमध्ये माझं वैयक्तिक मत आहे. अवेअरनेस करणं, संदेश वहन करणं आणि 12 स्टेप करणं या होणार, या सगळे जण करणार. जो फॉलोअप करणार ना, फॉलोअप पाठलाग, तो मेन तो विजेता, ए मधला विनर आहे. अल्कोहोलिक अनोनिमसच्या देवाला, उच्च शक्तीला, परमेश्वराला हेच अपेक्षित आहे. कसा टिकेल, कसा टिकता आला पाहिजे, त्याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न. टिकणं फार महत्वाचं आहे. हे त्याच्या हातामध्ये पण नाही चालल्या आणि आपल्या हातामध्ये पण नाही. आहे तो वरचा बघतोय. प्रयत्न 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 आपल्या हातामध्ये, आणि मी करतो. नाही झाला सोबत शेवटी रडतो, भावनिक होतो, त्रास होतो. हे प्रत्येकाच्या बाबतीमध्ये होतं. मी कोण नवीन नाही, होतं त्रास यार. नाही वाईट वाटत. झालं मी त्याला वडापाव दिला, चहा पाजली, मिटिंगला घेऊन गेलो बुलेटवरती, दारू पियाला, रिएम मध्ये ऍडमिट झाला. शी, काय करणार आहे त्याला? काय करू शकत नाही. शो मस्ट गो ऑन. तो नाही तर दुसरं आहेत ना, भरपूर आहेत ना. हे थोडी थांबते. यामध्ये न्यू कमर येणार ना. केव्हा येणार न्यू कमर? संदेश वन, इच वन, रीच वन अँड ब्रिंग वन. काही लोक फक्त या स्लोगनचा अर्धा अर्थ घेतात. इच वन आणि रीच वन. ब्रिंग वनचं काय? देव नाही उतरणार आहे. परमेश्वर नाही उतरणार. त्याच्या असीम कृपा दृष्टीने, त्याच्या इच्छेने, त्याच्या आशीर्वादानेच होणार आहे. ही साहजिक सुपकल्पना माझ्या डोक्यामध्ये आली. तुम्हालाच करायचं आहे. नोबडी इज देअर. तुलाच, दुसरा कोणच ना, महेंद्र तुलाच. आणि तुला हेच करायचं आहे. आणि ते तुला करावं लागणार. थोडी तरी एक म्हणतो ना काहीतरी अल्कोहोलिक अनोनिमस बद्दल एक म्हणतो ना, काय म्हणतो एक आदर मान, त्याची इज्जत असेल अल्कोहोलिक अनोनिमसची, तो तुला करावं लागणार. म्हणून मी सांगेन, माझी शैलिक मी संपवतो मी संपलीच आहे. भक्त साखळी समूह पुणे यांनी मला आज तिथे आमंत्रित केलं बेवडा स्पीकर म्हणून. मी आणि माझा नवगत नेहमी जुने नवे संबंध तेवढे काही माझ्या अनुभवात आले. माझा आधार, मला नवगताने मी मदत केलेली. मी आज काय करतो आजच्या डेटला जरुरी आहे. ज्वलंत विटंबना शेअर करण्याचा कार्यक्रम आहे. जे काय सांगितलं ते एकाने एक वेळ सत्य सांगितलं. माझ्या सुखांची कबुली पण दिली. माझा स्वभाव, माझा अवतार, मी आज जे काय करतो ते पण सगळं सांगितलं. मी हे बोलताना मी बोलतो ना, मीच बोलणार ना. आपण काय बोलतात, परमेश्वरांनी माझ्याकडनं करून घेतलं. हो ना बाबा, माहिती आहे ना. हो बाबा, माहिती आहे, परमेश्वरांनी करून घेतलं. मग शेवटी कसं आहे, या सगळ्या गोष्टींचं परमेश्वराचं माध्यम म्हणून मला देवाने निवडलंय. नियोजन आहे. करत राहा बेटा, लगे रो, शो मस्ट गो ऑन. आपण मला बोलायला संधी दिली, शांतपणे ऐकून घेतलं. काही चुकलं असेल, काही शब्द वापरले असतील तर माफी मागतो. पोटामध्ये घ्या. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद महेंद्र भाऊ. मुक्त सगळे ऑनलाईन मीटिंग मध्ये